तडीद्वाससन्नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. रुक्मिणी संजीवन श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अशा अनुकंपेने आपण या पवित्र सलीला इंद्रायणीच्या तटाकावर साक्षात संजीवन समाधिस्थ माऊलींच्या चरणकमलाजवळ या पावन वायुमंडलामध्ये आणि पावन पर्वामध्ये, तुम्ही म्हणाल कोणतं पावन पर्व, तर पौष मासात पावन पर्व आहे. पुष्णाती इति पौषः, जो आपल्या अंतकरणात असणारं भक्तिप्रेम तत्त्वज्ञान हे सर्वांनाच पुष्टी देणारा काल आहे. आणि त्या कालामध्ये आमच्या आयुर्वेदमध्ये या कालाला विसर्ग काल म्हणतात. म्हणजे एखादा मनुष्य जरी रुग्ण असला ना तरी ह्या कालामध्ये त्याला आपोआप भूक लागते, त्याचं आरोग्य संपन्न राहतं. आणि जर कोणाचं ह्या पौष महिन्यामध्ये जर आरोग्य चांगलं राहिलं नाही तर समजायचं की वर्षभर चांगलं राहणार नाही. आणि जर ह्या काळामध्ये म्हणजे साधारणपणे हा कालच बल देणार आहे, तसा आपल्या बुद्धिबल, मनोबल, शारीरबल, आत्मबल देणारा हा काल आहे. आणि ह्या कालामध्ये आपण गुरु शिष्य रूपाने माऊलीने जे अमृतानुभवामध्ये आपली श्रीगुरु हे साक्षात परमात्म्याचंच स्वरूप आहे असं समजून, गुरुर्ब्रह्म काय, गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म स्वरूप अशा श्रीगुरूंचं एक गृहीत कृत्य धरलं आहे आणि त्याच्यावर गुरु शिष्याचं रूपक केलेलं आहे. परंतु या ठिकाणी गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये नित्य सिद्ध असणारा जो त्यांचं स्वरूप आहे, नित्यसिद्ध असणारं स्वरूप, ते स्वरूप या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि ते सिद्ध स्वरूप असणारं ते चितला सोडून नाही, आनंदाला सोडून नाही आणि कैवल्य भावाला, इकडे कैवल्य भावाला सोडून नाही, अशा प्रकारे तिथं मोठं करून टाका इकडे. आणि ते आपल्या कैवल्याला सोडून नाही. आणि पुन्हा ते काय, हे कैवल्य कनकाची जाना नकडसी थाना थोरा, ते कैवल्याचं दान करत असताना लहान मोठा, ज्येष्ठ कनिष्ठ असा कोणताही भेद करत नाही. अशा प्रकारचं जी काही गुरु शिष्य सतपथ आपल्या भारतीय सनातन वैदिक परंपरेमध्ये सांगितलं, त्या गुरु शिष्याचं खरं असणारं वास्तव स्वरूप आणि ते अत्यंत उज्ज्वल रीतीनं माऊलींनी ह्या 80 वयामध्ये प्रतिपादन केलेले आहेत. त्याचा आपण मंगलाचरण, प्रथम प्रकरण प्रकृतीपुरुषाचं वंदन आणि त्यानंतर श्रीगुरु स्तवन हे प्रकरण सुरू झालेलं आहे. थोडक्यात आपली जी परंपरा आहे, यावत जीव त्रयोवज्ञा वेदांत गुरुरीश्वरः, तर याचा जर सम्यक समतोल समन्वय जर पाहायचा असेल तर तो अमृतानुभवामध्ये आहे. वेदांताचं चिंतन चालू आहे, वेदांत. आता गुरुचं प्रकरण चालू आहे, गुरु. आणि प्रकृतीपुरुषाचं विवेचन झालेलं आहे, ईश्वर, आहे की नाही. यावत जीव त्रयो वंद्या वेदांत गुरुरीश्वरः, गुरु, ईश्वर आणि वेदांत हे सगळे आत्मरूप आहेत असं अमृतानुभव सांगतो, आहे की नाही. सगळे आत्मरूप आहेत असं सांगतो. आणि आपण काय म्हणतो, आपली चिंतनाची दिशा कोणती असते माहिती आहे का, जरी आत्मज्ञान झालं तरी यावत जीव त्रयोवंद्या. जर आत्मज्ञान झालं तर त्रयो एकीभूता भवती, केवळ त्रयोवंद्या म्हणजे एकरूपत्वाने आत्मत्वाने त्यांना पाहणं, हे खरं त्यांचं भजन आहे आणि हे खरं त्यांचं वंदन आहे. इथलं जर प्रकृतीपुरुषाचं वंदन आणि गुरूंचं वंदन जर पाहिलं, त्या ठिकाणी गुरु शिष्य भाव राहत नाही, प्रकृती पुरुष भाव राहत नाही. आणि ज्या वेदांताचं चिंतन करतात त्या वेदांताचं चिंतन करणारा आणि चिंतयिता, म्हणजे चिंतयिता आणि चिंत्यविषयी वेदांत तो राहत नाही. त्या ठिकाणी फक्त ज्ञानस्वरूप, घनीभूत ज्ञान, घनीभूत सत्ता आणि घनीभूत आनंद आणि केवलत्व एवढंच अवशिष्ट राहतं. आणि हीच खरी वेदांत चिंतनाची दिशा आहे, ज्याला अमृतानुभव म्हणायचं, की जी अमर अशा प्रकारची अनुभूती, की ज्या अनुभूतीमध्ये संशय विपर्यायाला तर स्थान नाहीच नाही, पण त्या ठिकाणी संशय विपर्यय आणि द्वैत यांच्या निरासाला पण स्थान नाही. आपलं स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश स्वसंवेद्य असणारं जे स्वरूप आहे, त्या स्वरूपामध्येच रममान होऊन राहणं हीच वेदांताची सेवा आहे, हीच गुरुची सेवा आहे आणि हीच ईश्वराची सेवा आहे असा अमृतानुभव सांगताना दिसतो. ही त्यांची गुरुवंदना आहे. आणि त्या गुरुवंदनेमध्ये आपण 3 ओव्या पाहिल्या. आपण नित्यानंद ऐक्यदीपिका नावाची एक
म्हटलं तर अपूर्व अशा प्रकारची टीका आहे की जी श्री शिवकल्याण स्वामींनी, ज्यांनी ज्ञानोबारायांच्या परंपरेमध्ये हे ज्ञान ग्रहण केलं आणि ते परंपरेचं ज्ञान त्यांनी या ठिकाणी त्याचं विवेचन करून टीकारूपाने हे अमृतानुभवाचं विवरण आहे. आणि त्या विवरणाचं जे काही उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून आपण चिंतन करण्याला प्रवृत्त झालो. ही 4थी ओवी आहे. जयाचेने अपांग पाते, बंध मोक्षपणी आते, भेटे जाणतया जाणते जयापाशी. आता श्रीगुरु स्वरूपांचं वर्णन करताना त्यांनी पाठीमागं सांगितल्या 3 ओव्या आपण पाहिल्या. आता उपाय वनव संतू, जो आज्ञेचा ऐहव तंतू, अमूर्तची परिमृत्यू कारुण्याचा, अविद्येचे आडवे, भुंजित जीवपणाचे भवे, तया चैतन्याचे धावे कारुण्य जो, मोडोनी माया कुंजरू, मुक्तमोती याचा वगरू, जेवविता सद्गुरू, स्त्रीनिवृत्ती वंधू. आणि आता ही 4थी ओवी आहे. जयाचेनी अपांग पाते, बंध मोक्षपणी आते, भेटे जाणतया जाणते जयापाशी. आपल्या आत्मज्ञान शिष्यामध्ये संक्रमित करण्याच्या 2 पद्धती आपल्या सनातन परंपरेमध्ये दिसून येतात. महाराज लगेच बोलत जा. कोणालाही काही वाटलं तर परत सांगणं किंवा त्याचं स्पष्टीकरण किंवा याच्यामध्ये काही दोषयुक्त प्रतिपादन असू शकतं तर त्याची पुन्हा दुरुस्ती, हे सगळं इथंच होईल. परत नंतर काही झाल्यानंतर सांगितलं तर मग सगळ्यांना त्याचं ज्ञात होत नाही. म्हणून इथंच जास्तीत जास्त विचारमंथन होऊन एक आपल्याला त्याला निर्णायक स्वरूपाचं चिंतन झालं तर ते आपल्याला जास्त उपयोगाला होईल. तर ही 2 पद्धती आहेत. एक आहे की श्रीगुरूंची अनुभूती, जशी माऊली या ठिकाणी आता सांगतात की शब्दरूपाने शब्दाला माध्यम करून त्या ठिकाणी त्या शब्दाचा अर्थ जाणून नंतर त्याचा शब्द पाठीमागं टाकून त्याचा जो कळलेला अर्थ आहे त्या अर्थाशी आत्मत्वाने तद्रूप होऊन जाणं, ही अर्थरूपता प्राप्त होण्यासाठी हा शब्द नावाचं माध्यम आहे. अपौरुषेय शब्दराशी असणारा जो वेद, त्या वेदाचा असणारा जो अंतिम निर्णायक तत्त्वज्ञानाचा भाग वेदांत, त्या वेदांताचं चिंतन करणं म्हणजे शब्दरूपाने त्या शब्दाचं माध्यम करून करणं. दुसरं असं आहे की जे अनुभूतीसंपन्न महात्मे असतात, ज्यांच्याबरोबर ज्ञान हेच त्यांचं तप आहे. यश ज्ञानमयम तपाहा, ज्ञान हेच त्यांचं तप आहे. त्याचबरोबर त्यांच्या जे तपाचं सामर्थ्य आहे म्हणजे ज्ञानरूप तपाचं किंवा ज्ञान असून तप, विद्यारण्य स्वामींच्या भाषेत त्यांच्याजवळ ज्ञानाचंही सामर्थ्य आहे आणि तपाचंही सामर्थ्य आहे. तर शिष्यावरचा जो अमूर्तची परिमृत्यू कारुण्याचा, जर समजा त्याच्या ठिकाणी बुद्धिमांद्य, कुतर्क, विपर्यय, दुराग्रह इत्यादीनं जरी तो युक्त असला, परंतु गुरु हे आहेत हे अकारण करुणावरून आले आहेत. त्यामुळे त्यांना जर मनात आलं की ह्याला बोध संपन्न करायचं तर दुसरे आहे शक्तिपात. दुसरा आहे शक्तिपात. ही शक्तिपाताची परंपरा ही सनातन परंपरेनं चालत आलेली सगळ्या ठिकाणी. या ठिकाणी भक्ती सिद्धांतामध्ये देखील आणि तत्त्वज्ञानामध्ये देखील ही चालत आलेली. इतकंच नाही तर योग दर्शनामध्ये देखील काही महापुरुषांनी शक्तिपात करून त्यांना योगाची अनुभूती दिलेली आहे, असे काही लोकांच्या जीवनचरित्रात सापडतं. म्हणून या ठिकाणी शक्तिपात विद्या आहे. आणि त्या शक्तिपात विद्या यांनी आपलं पंडित कविराज आहे, गोपीनाथ कविराज, त्यांनी ह्या शक्तिपातावर एक स्वतंत्र प्रबंध लिहिलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये होऊ शकतं. व्यवहारातसुद्धा जर एखाद्याला व्यावहारिक विद्येचं जर त्याचं बुद्धिमांद्यादी असलं तरीसुद्धा श्रीगुरू कृपा करून त्याला व्यावहारिक ज्ञानामध्ये सुद्धा प्रवेश करून देऊ शकतात, म्हणजे व्यावहारिक विद्यासुद्धा त्याला देऊ शकतात. अशा प्रकारची पद्धत आहे. पण ही पद्धती जवळजवळ लुप्तप्राय आहे. आजच्या काळामध्ये ही जवळजवळ लुप्तप्राय आहे. कारण त्याच्यासाठी लागणारं जे सामर्थ्य आहे, त्या तपाचं सामर्थ्य आहे, त्याच्यासाठी नियमांचं पालन आहे. तर ते नियमांचं पालन सहसा आत्ताच्या काळात होत नाही. म्हणून ही विद्या जी आहे ही नाम मात्र राहिली आहे किंवा कुठंतरी ती थोडी बहुत आहे. तर अशी ती लुप्तप्राय आहे. परंतु त्या कृपेचे 3 प्रकार सांगितले जातात. एक कृपादृष्टीनं पाहणं. कृपादृष्टी काय
कृपादृष्टी न्याहाळले आपुल्या पदी बैसविले किंवा आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, अशा प्रकारे सांगितलं. हात ठेविला मस्तकी देवनी प्रसाद केले सुखी, अशा प्रकारची ही विद्या जी आहे तर ती शक्तिपात विद्या आहे. आणि त्या शक्तिपात विद्येचा या ठिकाणी सांगितले असं बहुतेक लोकांचं मत आहे की जयाचेने अपांग पाते बंध मोक्षपणी आते भेटे जाणतया जाणते जयापाशी. दुसरी गोष्ट आहे की महापुरुषांचं असं मत आहे की ही जी शक्तिपात विद्या आहे ही तुम्हाला या ठिकाणी पूर्णपणे जीवनमुक्ती प्राप्त करून देत नाही, तुम्हाला जीवनमुक्तीची झलक दाखवतात. तुम्हाला भक्ती सिद्धांताची साधना करण्याची गरज नाही असं नाही, फक्त त्या ठिकाणी भक्ती सिद्धांतामध्ये जर तुम्हाला प्रवेश झाला तर तुम्हाला कशा प्रकारचं अलौकिक अपूर्व फळ मिळतं त्या फलाची एक झलक दाखवण्या इतकीच ती विद्या आहे. त्यापुढं त्याला आपापली साधना करावी लागते. जरी तुम्हाला तत्त्वज्ञान झालं म्हणजे तत्त्वज्ञानाची जी फलानुभूती आहे ती फलानुभूती ते आणून देतात, परंतु तिला स्थिर करण्यासाठी पुन्हा तुम्हाला श्रवण मननादी साधनं करणं आवश्यक आहे. जर तुम्हाला भक्तीच्या सिद्धांताचा सगुण साक्षात्कार त्यांनी करून दिला तर तो सगुण साक्षात्कार स्थिर करण्यासाठी तुम्हाला पुन्हा भक्ती सिद्धांताप्रमाणे प्रेमलक्षणात्मक भक्तीची साधना करणं आवश्यक आहे. तुम्हाला नामस्मरणादी जर तुम्हाला योगाची अनुभूती केली तर तुम्हाला अष्टांगादी योगाचं साधन करणं आवश्यक आहे. असं याच्यासाठी उदाहरण म्हणून रामकृष्ण परमहंसांचं आणि विवेकानंदांचं जीवनचरित्र सांगतात की रामकृष्ण देवांना विवेकानंद साक्ष म्हणायची, तुम्ही देव पाहिला असेल तर मला त्या देव दाखवून द्या, नाही तर तुम्हाला साक्षात्कार झाला की आम्ही कसं समजावं. असं करता करता बऱ्याच वेळा झालं, परंतु एक दिवस स्वामी विवेकानंदांच्या मस्तकावर रामकृष्ण परमहंसाने हात ठेवला, त्यांना ध्यानाला बसायला सांगितलं आणि तत्काळ त्यांना निर्विकल्प समाधी 3 तासाचा प्राप्त झाला असं सांगतात. आणि त्या समाधीमध्ये देवा जायला इतक्या पटकन की हात ठेवल्याबरोबर त्यांना सगळं हे जग पंचमहाभूत यांचा सगळा लय व्हायला लागला आणि त्याच्यात आपलं स्वत्व जे आहे तर आपलं जे जीवत्व आहे ते विसर्जित होतं आहे. तेव्हा आपण कोणीच राहणार नाही ह्या भीतीनं ते म्हणतात, अहो अजून मला आई वगैरे आहे, मला असं करू नका. पण रामकृष्ण परमहंसांनी त्यांना ती अनुभूती दिली आणि ती अनुभूती दिल्यानंतर त्यांना पुन्हा त्याच्याबद्दल त्यांना रामकृष्णांच्या सामर्थ्याबद्दल परिचय झाला की हे एक अलौकिक महापुरुष आहेत. परंतु त्याच्यानंतर ते पुन्हा रामकृष्ण परमहंसांना म्हणतात त्यावेळेला की हे मला त्यावेळेला जी अनुभूती दिली ती अनुभूती तुम्ही मला द्या, परत द्या. तर त्यांनी सांगितलं आता या ठिकाणी काय केलेलं आहे, तुम्हाला अनुभव दाखवलेला आहे, तुम्हाला योग्य वेळेला तुम्हाला संपादन करावं लागेल. तुला ही अनुभूती स्थिर करावी लागेल, तुला फक्त एक झळक दाखवली. आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आता आणखीन त्याच्यामध्ये दुसरा एक भाग दिला आहे. कधीकधी ही अनुभूती आल्यानंतरही ह्या ईश्वरी सृष्टीमध्ये जर तो एखादा कारक पुरुष असेल, म्हणजे कारक पुरुष म्हणजे जो अवतारी कुटीतला पुरुष असेल तर त्या पुरुषासाठी त्याचं काही कार्य व्हायचं असतं, म्हणून त्याला त्या ठिकाणी ती स्थिती कायम राहत नाही, त्याला विक्षेपात ठेवतात. म्हणून ते म्हणतात की तू सप्तर्षीमधला एक ऋषी असल्यामुळं तुझ्याकडून काही कार्य व्हायचे, तुला आता विक्षेपात राहावं लागेल. परंतु असं जरी सांगितलं तरी त्यांना कायम आपल्याला निर्विक्षिप्त स्थिती ती अनुभवलेली असल्यामुळं तिची ओढ लागली आणि त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की हे तुला ज्या वेळेला तुझ्या खऱ्या स्थितीचं स्मरण होईल त्यावेळेला दुसऱ्या दिवशी तुझा देह पडलेला असेल. आणि तसं त्यांचं जीवनचरित्रामध्ये झालं की शेवटी ज्या वेळेला त्यांना विचारलं, कोण गिरीशचंद्र कोणीतरी विचारलं की तुम्ही कोण आहे कळलं का, तर त्यांनी असं मान हलवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी देह ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा देह पडला. तर ह्या काळामध्ये त्यांना विक्षेप ठेवलेला असतो. जरी शक्तिपात झाला असला तरीसुद्धा त्यांचा जो विक्षेप आहे तो विक्षेप निवृत्त होईलच असं नाही, जर कारक कोटीतले पुरुष असतील तर. आणि जर ते सामान्य जीव आपल्या प्रयत्नाने साधना करून जाणार असतील तर त्या ठिकाणी त्यांना साधनाच करावी लागते, त्याच्याशिवाय त्यांचा जी अनुभूती आहे ती स्थिर होऊ शकत नाही असंही सांगतात. आणि नंतर या शक्तिपातानंतर दुसरी एक गोष्ट अशी आहे की तुम्ही जर परंपरेनं शब्दाच्या माध्यमातून यथार्थ रीतीनं तत्त्वज्ञान संपादन केलं नसेल तर शक्तिपात होऊनही संशयाधिकांची निवृत्ती होत नाही. आणि त्याचं उदाहरणसुद्धा जर पाहिलं तर स्वामी विवेकानंदच आहे. त्याच्यानंतरही ते जो कृष्ण तोच रामकृष्ण
एवढ्या रीतीनं सांगून आणि अंतकालात जवळ बोलवून सांगूनही त्यांना रामकृष्णाच्या निर्याणानंतर पुन्हा त्यांना अनेक प्रकारच्या शंका आल्या आणि ते शंका आणण्यासाठी ते पार नाशिकला त्या पवारी बाबांकडे पण आले. ते त्यांच्या जीवनचरित्रात हे अनेक ठिकाणी ते फिरले आणि त्यांना त्यांच्या ह्या अनुभूतीबद्दल साशंकता राहिली. याचा अर्थ खरं जे ज्ञान आहे ते परंपरेचं शब्दाच्या माध्यमातून संशय विपर्याची निवृत्ती करून, प्रतिबंधाची निवृत्ती करून झालेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान टळटळीत विशुद्ध स्वरूपात आणि स्थिर स्वरूपात राहू शकतं. म्हणून ह्या गोष्टीला आपल्या संस्कृतीमध्ये फार मोठं महत्त्व दिलेलं नाही, आपल्या सांप्रदायिक परंपरेत आहे. पण अशा प्रकारची गोष्ट मात्र आहे, एवढी गोष्ट निश्चित आहे. ही गोष्ट वेदमान्य आहे किंवा परंपरेत आहे. रामकृष्ण परमहंसांच्या दिलेल्या अनुभूती आपल्याला व्हावी म्हणून विवेकानंदांनी सागरात उडी टाकली आणि त्या खडकावर गेले कन्याकुमारीला आणि तिथं असं सांगतात की त्यांना 3 दिवस निर्विकल्प समाधी झाली. रामकृष्णांनी तिथं येऊन त्यांना पुन्हा जीवनाचं काही मार्गदर्शक गोष्टी सांगितल्या असं सांगतात. शक्तिपात तर झालाच होता ना, तरीसुद्धा मनामध्ये अनेक प्रकारचा परत संशयाचा कल्लोळ उठावा का, याचा अर्थ उठू शकतो. कारण ही गोष्ट फक्त झलक मात्र आहे की ही अशा प्रकारची वस्तुस्थिती आहे, हे ते महापुरुष दाखवू शकतात असं. तर त्याचं वर्णन या ठिकाणी असं केलं आहे की जयाचेने अपांग पाते, बंध मोक्षपणी आते, भेटे जाणतया जाणते जयापाशी. ह्या ओवीमध्ये सांगतात ज्याचं अपांगपात झाला. अपांगपात म्हणजे त्यांची जी काही कृपादृष्टी आहे ती कृपादृष्टी पात म्हणजे पडली. ती कोणती तर अपांग म्हणजे हे जे काय आपल्याला म्हणतो एक अर्धोन्मिलित दृष्टी. अर्धोन्मिलित दृष्टी महापुरुष जे असतात ते आपल्या स्वमहिमेत राहतात. त्यांचे अर्धोन्मिलित अशा प्रकारची दृष्टी पूर्ण उघडलेली नसते आणि पूर्ण त्यांची झाकलेली नसते. त्याचं कारण सांगितलं जातं की जर पूर्ण उघडी केली तर सगळं जगाला पाहावं लागतं, बरोबर ना. आणि जर पूर्ण मिटली तर लोकोद्धारक कार्य करता येत नाही. पूर्ण ते आपल्या स्वमहिमेनेत राहिले तर त्यांना लोकसंग्रहात्मक जे कार्य आहे ते ह्या महापुरुषांना करता येत नाही. म्हणून त्यांच्या अर्धोन्मिलित दृष्टी असते. त्याचा अर्थ काय आहे, ते अंतरामध्ये अर्धे आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी राहतात आणि बाहेर जे आहे ते लोकोद्धारक कार्य करण्यासाठी त्यांची प्रवृत्ती असते. ती ह्या अपांगपाताने म्हणजे त्यांच्या अर्धोन्मिलित दृष्टीने सांगितली जाते. तर ह्या जयाचेने अपांगपाने ज्यांच्या ह्या कृपादृष्टीनं आणि अपांगपाते यांनी लवमात्र नुसती दृष्टी टाकली की त्या ठिकाणी कृपादृष्टी निहाळिले आणि आपल्यापदी बैसविले. तर त्यामध्ये असं होतं की हा जो शिष्य आलेला आहे तो शिष्य त्यांच्याकडं माझा उद्धार व्हावा, मला ह्या संसार बंधनातून माझी मुक्तता व्हावी यासाठी तो आलेला आहे, परंतु मला बंधातून मुक्तता व्हावी यासाठी आला. मग बंधाचं स्वरूप काय, मोक्षाचं स्वरूप काय, बंधातून मोक्षामध्ये बंध जाण्यासाठी तुम्हाला कशा प्रकारचे उपाय केले पाहिजे. उपे मोक्ष आहे, उपाय त्याचे श्रवण मननादी अंतरंग काही साधनं आहेत. अशा प्रकारचं काही न सांगता त्या ठिकाणी नुसतं कृपादृष्टी टाकली की बंधच मोक्ष होऊन जातो. बंधच मोक्ष. जसं सूर्य जो आहे तो अंधकाराच्या समोर आला तर तो या अंधकाराचा निवर्तक होत नाही, अंधकारच काय होतो प्रकाश होऊन जातो. त्याप्रमाणे श्रीगुरूंच्या कृपादृष्टीत असं अलौकिक सामर्थ्य आहे की त्या ठिकाणी तो जो असणारा शिष्य आहे त्या शिष्याचा जो बंध आहे अनादिकालापासूनचा असणारा बंध, जसा सूर्य एखाद्या गुहेमध्ये जर गेला अंधाराला भेटण्यासाठी तर त्या ठिकाणी तो अंधार राहतच नाही, तो अंधारच प्रकाशामध्ये होतो. आणि तो किती वेळात होतो, 100 वर्ष जरी त्या गुहेत अंधार असला पण सूर्य आल्यानंतर एका क्षणभर देखील सूर्याला तो पाहायला देखील मिळत नाही. त्याप्रमाणे जो अनादिकालापासून असणारा बंध जर श्रीगुरूंची कृपादृष्टी पडली तर तो बंध मोक्षपणी आते. त्या बंधाचं काय होतं, मोक्ष स्वरूपातच रूपांतरित होतो. म्हणजे बंधाची सिद्धीच होत नाही, उलट त्याला नित्यमुक्ततेचा काय होतो, नित्यमुक्ततेची अनुभूती येते. बंधाची अनुभूती येत नाही, बंध सापेक्ष मुक्तीची अनुभूती येत नाही. त्या दृष्टीत असं सामर्थ्य आहे की त्याच्यामध्ये त्याला नित्यमुक्ततेची अनुभूती येते. पहाटे विन पाहवित, अमृत विन जीववित आणि योग्यते विन का योगे विन दावित ना, योगे विन दावित कैवल्य डोळा.
त्या ठिकाणी पहाट तर नाही, एकदमच काय झालं, प्रकाश झाला, अशा प्रकारचं. अमृत तर दिलं नाही, पण अमृता वाचून काय आहे, जीवन आहे त्याचं अमर करून टाकलं, अशा प्रकारचं. महाराजांना कसं नेमक्या वेळेचं स्मरण होतं आहे की नाही, चिंतन करत राहतात ना. त्यामुळं या परी श्रीगुरु जई करीती अंगीकारू तई होऊनी ठाके संसारू मोक्षमया अगहवा, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून सांगतात जयाचेनी अपांग पाते बंध मोक्षपणी आते भेटे जाणतया जाणते जयापाशी. आणि जयापाशी म्हणजे ज्या श्रीगुरूंच्या जवळ गेला असताना जाणतया जाणते भेटे. जाणता म्हणजे जो ज्ञाता आहे त्या ज्ञात्याला जाणत्याची म्हणजे त्या ज्ञात्याचीच भेट होते. म्हणजे जो त्या आपल्या आत्मस्वरूपाला जाणण्याची इच्छा करतो, बरोबर ना, असा जो जाणणारा ज्ञाता, त्या ज्ञात्याला ज्ञात्याचीच भेट होते. म्हणजे त्या ज्ञात्याला त्याच्या स्वस्वरूपाची ओळख करून देतात, त्याचंच त्याला भेट देतात. म्हणजे त्याचं वास्तव स्वरूप काय आहे त्या वास्तव स्वरूपाचं त्याला ज्ञान करून देतात. म्हणजे मी कोण आहे या प्रश्नाचा उलगडा त्याला होतो. म्हणजे श्रीगुरूंची भेट झाल्या क्षणी जेव्हा ते कृपादृष्टी त्याच्यावर टाकतात त्याच वेळेला त्याचं बंध हा मोक्षरूपात पर्यवसित होतो आणि त्याला आपल्या स्वस्वरूपाची जाणत्याला जाणतं भेटतं. कोणापाशी, जयापाशी. जयापाशी म्हणजे ज्या श्रीगुरूंच्या जवळ गेलं असता त्यांच्या कृपादृष्टीनं आपल्याला जो ज्या परमात्म्याची ओळख करून घ्यायची तो परमात्मा आपलं स्वतःचं स्वरूप आहे. तेव्हा ते काय करतात, त्याला त्याच्या स्वस्वरूपाची ओळख, परिचय किंवा साक्षात्कार करून देतात. असा साधारणपणे ह्या ओवीचा अन्वयानुरूप अर्थ आहे. आता टीकाकार याच्यावर सांगतात, हे असो दिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे तो जीवची परी तुके महेशेशी, अशा प्रकारची स्थिती होते. किंवा आता काही प्रमाणं तर आपण सांगितलीच अगोदर. आलिंगन घडे हे सगळं त्या या ठिकाणी अर्धोन्मिलित दृष्टी ही त्या ठिकाणी जसा कृपा कटाक्ष आहे तसाच कटाक्ष किरणाचांत जगन्मंगल मूर्त आहे. असं या अद्वैत मकरणामध्ये पहिलंच मंगलाचरण आहे. त्या मंगलाचरणामध्येही याचं चिंतन केलेलं आहे. कटाक्ष किरणाचांत असं त्याचं मंगलाचरण आहे अद्वैत मकरंदाचं. लक्ष्मीधर कवींनी फक्त 29 श्लोक लिहिले, 28-29, पण त्याच्यामध्ये संपूर्ण वेदांत त्यांनी न्यायप्रद घटित भाषेमध्ये संपूर्ण वेदांत सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जयाचेने अपांग पाते बंध मोक्षपणी आते आणि भेटे जाणतया जाणते जयापाशी, याच्यावर टीकाकार सांगतात की तर ते पण आहे बंध हाय पण याच्यामध्ये पाठभेद आहे. बंधमोक्षपणी आते हा एक सांप्रदायिक परंपरेत जास्त पाठ आहे आणि इथं बंधमोक्षाचे पाणी आटे. बंधाचं पाणी आटून जातं आणि मोक्षाचंही पाणी आटून जातं. बंधमोक्षाचे पाणी आते, पाणी दोन्ही आटून जातं. हे काय आहे आपण जास्त पाहत नाही. हे ज्या काही प्रती आहेत ना जुन्या प्रती, तर जवळजवळ एका वेळीमध्ये 10 पाठभेद आहेत. म्हणून आपण एक सांप्रदायिक परंपरेने आलेले पाठ आहेत आणि इथं जे पाठ आहे इथले मात्र पाहिलेच पाहिजे, कारण यांच्यासमोर टीका करताना हे पाठ आहेत म्हणून हे मात्र पाठ पाहिलेच पाहिजे. याच्यात काही मुद्रण दोष किंवा संहितेचं पदच्छेद करताना मागं पुढं झाले. आता येईल आपल्याला, याच्यात पण होतं काल्पनिक गेलं, गुरु स्वरूपे असं जे गेलं तसंच इथं आणखीनही आहेत. तोटे बंध मोक्षाचे गुंथ काय ते हे हे 24 तत्वाचे कुटुंब घरवस्तीचे तुटे बंध मोक्षाचे गुंथाडे येतं. मनुष्य शरीरामध्ये ह्या बंध आणि मोक्ष यांचा जो गुंथ आहे तो या ठिकाणी उलगडला जातो. म्हणजे मनुष्य शरीरात हे केलं पाहिजे. किंवा इथं जर म्हणायचं तर येथे म्हणजे श्रीगुरूंच्या जेथे लिहिले ना जयापाशी, म्हणजे ज्या गुरुपाशी गेलं तर बंध मोक्षाचा पाणी आटे, दोन्ही पाणी आटे म्हणजे बंधाचंही पाणी आटतं आणि सापेक्ष मोक्षाचंही पाणी आटून जातं. त्याचं गुंताळं खरा तर इथं जो होतं मनुष्य शरीरात करायचं म्हणलं इथं फक्त तिथं माऊलीचं म्हणणं असं आहे की जर तुम्ही केले होते याची जन्मे, जर तुम्हाला या काय करीन म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईल ते म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे, एवढाच अर्थ तिथं अभिप्रेत आहे की नाही, एवढाच अर्थ आहे. पण ते गुंताडं सोडायला पुन्हा कोण जयापाशी ज्या श्रीगुरूजवळ गेलं मनुष्यदेह मिळाला म्हणजे स्वबलाने स्वतंत्र बुद्धीनं शास्त्राच्या स्वाध्यायाधिकाने
तपश्चेनी हे कोडं उलगडणार नाही. जयापाशी बंधमोक्ष जातं गुंताडं खरं तिथंच उगवणार किंवा उलगडणार. हां, आता सांगतात, येणे आळूमाळ ही अवलोकिता, बंधमोक्ष झाले व्रथा, का जेयाचे स्वरूपी वार्ता, दोहीची नाही. येणे आळूमाळू हे त्याने अगदी आळूमाळ म्हणजे अगदी थोडंसं आहे की नाही, अर्धोन्मिलित नेत्राने, पूर्ण डोळेसुद्धा उघडले नाही, असं आळूमाळही अवलोकिता, बंधमोक्ष झाले व्रथा. त्याने अवलोकन केल्याबरोबर तुम्हाला इथं ते ना बंधमोक्षपणे आते, बंधमोक्षपणे आते हे जे म्हणणं आहे ना, हा जो पाठ आहे ना, हा पाठ ह्या खऱ्या अमृतानुभवाच्या विषयाचं पूर्णपणे स्पष्टीकरण करणारा नाही. बंध जर मोक्षात पर्यवसित होतो तर असं आहे की नाही. म्हणून खरं इथं काय आहे, बंध मोक्षाचे पाणी आते आहे का नाही. बंधही राहत नाही आणि बंध सापेक्ष मोक्षसुद्धा राहत नाही, ऐक नाही. भेटे जाणतया जाणते जयापाशी. तर इथं कारण टीका अशी दिली का बंध मोक्ष झाले व्रथा, बंध मोक्षपणी आटे नाही दिला. हा जो पाठ आहे त्या पाठाप्रमाणे लक्षात आणून दे जा बरं का, हे पाठभेदे कधी कधी राहतं सांगायचं. तर बंध मोक्षपणी आते, तर बंध मोक्ष झाले व्रथा म्हणजे बंध मोक्षाचे पाणी आते, का जेयाचे स्वरूपी वार्ता दोहीची नाही. कारण ज्या श्रीगुरूंच्या स्वरूपात ह्या दोन्हींची म्हणजे बंधाची आणि मोक्षाची दोघांची कोणत्याही प्रकारची गोष्ट किंवा वार्ता देखील नाही, ठाव ठिकाण नाही. हां, जे याचे ते हां, का जे याचे स्वरूपी वार्ता. हा इथं बघा जे याचे, आता मी काय म्हटलं ते जे मुद्रणदोष झाला आहे, वास्तविक जे याचे जे नाम कारण याचे स्वरूपी वार्ता दोहीची नाही. पे नाही का, अजून पुढे येणार आहे एक दोन शब्द असेच. बरोबर ना म्हणणं मला नाही, हा जयाचे चालत, पण याच्यामध्ये ते पाठ जे याचे असं ती संहिता आहे, ते त्याच्यामध्ये जे हा तोडून घेतला पाहिजे. का जे याचे स्वरूपी दोहीची वार्ता नाही. जयाचे घेतलं तर मुद्रण दोष मानावा लागेल आणि तसं नाही, काही गरजही नाही त्याला. जे याचे स्वरूपी वार्ता दोहीची नाही, कारण श्रीगुरूंच्या स्वरूपात बंधही नाही आणि मोक्षही नाही. मोक्ष मुक्त कासया म्हणावे, बंधनाची नाही ठाळे. अपांगपात म्हणजे ऐसे, नेनो काय पाहतोचे नसे, काजे दृश्याचे निमिषे न पाहिजे येणे. आता ते म्हणतात अपांगपात म्हणजे काय. अपांगपात म्हणजे त्यांनी सहज पाहिलेली दृष्टी अशी ती नेनो काय पाहतोचे नसे. ते जरी पाहत असले, अपांगपात म्हणजे थोडीशी टाकलेली त्यांनी दृष्टी जर पाहिली तर असं सुद्धा वाटत नाही का ती आपल्यावर आहे म्हणून, आहे का नाही. जणू काही हे काही पाहतच नाही, इतकी सहज असं का. परंतु मात्र अमृताची परिमृत्यू कारुण्याचा कृपादृष्टीनं पाहतात, पण ते आपल्याकडं पाहतात हे सुद्धा लक्षात येत. बरोबर ना, असाच भाव आहे ना. तर ते सांगतात काजे दृश्याचे निमिषे न पाहिजे नाही, कारण ते आपल्याकडे जेव्हा पाहतात ना, हे का लक्षात येत नाही, आपल्याला ते दृश्य म्हणून पाहत नाहीत, आहे की नाही. दृश्याचे निमिषे न पाहिजे नाही. त्याने दृश्याच्या निमित्ताने आपल्याला दृश्य, मी याचा द्रष्टा आहे आणि हा माझा दृश्य आहे असं दृश्य रूपाने त्याच्याकडं पाहतच नाही. इथं सुद्धा तोडून घ्यावं. दृश्याचे निमिषे असं घ्यायचं, किंवा मग दृश्याचे निमिषे न पाहिजे नाही. दृश्याच्या निमित्ताने म्हणजे दृश्य करून याला पाहत नाही, पण दृश्याचे निमिषे हे चांगले. कारण काव्यात पण येतं तशा प्रकारे दृश्याच्या निमित्ताने त्याच्याकडं पाहत नाहीत. याचे लीलाचे अवलोकन, ते स्वस्वरूपी संस्थान, मुक्तत्व आणि बंधनं या माझी कैसे. यांचं जे अवलोकन आहे ते लीलेनं अवलोकन आहे. म्हणजे शिष्याचा उद्धार करणं ही श्रीगुरूंना काय कष्ट नाही, ही त्यांची काय आहे, लीलाच आहे. म्हणून ते आणि नुसतं लीलेनं अवलोकन केलं सहज तरी स्वस्वरूपी संस्थानं, त्याची स्वस्वरूपाच्या तदाद्रष्टू स्वरूपे अवस्थानम. इथं संस्थान सम्यक स्थिती त्याची आपल्या स्वरूपामध्ये सम्यक स्थिती करून देतात. काय सांगायचं, हां, तया अवलोकनाची सोय कुर्मीही नेणे. लिहिलं आहे माऊलीने, आहे का नाही. त्याचं पाहणं असं आहे का आपल्याला कुर्मीचं लवकर लक्षात येत नाही,
कुर्मीची दृष्टीनं त्या पिलाचं पोट कसं भरतं असं त्या कुर्मीच्या अवलोकनामध्ये काय सामर्थ्य आहे हे आपल्याला कळत नाही. पण श्रीगुरूच्या अवलोकनामध्ये काय सामर्थ्य हे कुर्मीही नाही ह्या त्या कासवीला पण कळत नाही. एवढं आहे. तेच आहे की नाही इथं. तर ते सांगतात ते स्वस्वरूपी संस्थानं मुक्तत्व आणि बंधनं या माझी कसे लिलेनं केलेल्या अवलोकनामध्ये त्यांची स्वस्वरूपाच्या ठिकाणी कशी स्थिती होते आणि त्याच्यामध्ये मुक्तत्व आणि बंधनं या माझी कसे त्या ठिकाणी मुक्तत्वही राहत नाही आणि बंधनं पण राहत नाही. कैचे आक्षेपार्थाने विचारतात कसं राहील सांगा बरं तुम्ही. म्हणून याची होता कृपादृष्टी सुखेची कोंदली सृष्टी बंधमोक्षाची राहटी तुटोनी गेली. म्हणून याची कृपादृष्टी होता. म्हणून ह्या श्रीगुरूंची जर कृपादृष्टी झाली तर सुखेची कोंदली सृष्टी सगळं जग आनंदाने कोंदून भरलं जातं. या ठिकाणी म्हणजे केवळ सुख काय तशी पण ओवी काय जिकडं पाहिजे तिकडं त्याला सुखाचीच विस्तार दिसतो. मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदो मीच एक स्वतः सिद्धो जो आपणे निशी भेदू नेनोनी जाणे. अशा तो जयाकडे वास पाहे तेवती ही पाहिजे. तो जयाकडे वास पाहे तेवती सुखाचीच सृष्टी होय. तो म्हणे तेथ राहे महाबोधू. असं हे वर्णन त्याचंच आहे ना. म्हणून याची होता कृपादृष्टी सुखेची कोंदली सृष्टी बंधमोक्षाची राहटी तुटवून गेली. सुखाने सगळं जग सगळीकडं काय आहे सुखानेच भरलेलं आहे आणि बंध आणि मोक्ष यांची राहटी म्हणजे यांचा असणारा व्यवहार हा या ठिकाणी व्यापार बंधमोक्षाचा व्यापार तुटून गेला तुटला म्हणजे त्या ठिकाणी तो कुंठित झाला किंवा थांबला. बंधमोक्षाचा व्यापार पूर्णपणे थांबूनच गेला. याचे पावता अवलोकन बंधमोक्ष तो मुळीच शून्य परंतु अवलोकीपण तुटून गेले. याचे पाहता अवलोकन श्रीगुरूंनी एकदा अवलोकन केलं आणि त्याच्या अवलोकनाचा म्हणजे त्याच्या कृपदृष्टीचा विचार केला तर बरोबर ना. म्हणजे त्याचे याचे पावता अवलोकन म्हणजे त्यांचा पावताच आहे ना. याचे पावता अवलोकन म्हणजे त्यांचं अवलोकन एकदा प्राप्त झालं म्हणजे श्रीगुरूंनी आपल्याकडे कृपादृष्टीनं पाहिलं का त्याच वेळेला काय आहे बंध मोक्ष तो मुळीच शून्य. त्या ठिकाणी बंध आणि मोक्ष हे काय होतात शून्यरूप होऊन जातात. शंकासुद्धा राहत नाही की बद्ध मोक्षाचा विचारसुद्धा राहत नाही का मी बद्ध होतो मुक्त व्हायचं बद्ध होतो मुक्त झालो. कोणत्याही प्रकारचा बंध आणि मोक्ष याचा व्यापारसुद्धा आपलं विचारसुद्धा त्या ठिकाणी नाही. परंतु हे तर जाऊ द्यात बंध मोक्षाचा परंतु अवलोकीपण तुटून गेले. परंतु या ठिकाणी अवलोक्य आपलं जे काही स्वरूप होतं त्या स्वरूप ज्ञानाने हा मोक्ष होतो किंवा बंधाची निवृत्ती होते आणि मग त्या स्वरूपाला पाहायचं आहे अशा प्रकारचं आणि स्वरूप हे अवलोक्य आहे आणि मी त्याचं अवलोकन करत आहे बरोबर ना. तर हे अवलोकन आणि अवलोक्य हा जो भाव आहे हा सुद्धा तुटून गेले हा सुद्धा निरस्त होऊन जातो. म्हणजे मला काही पाहायचं आहे मला आता गुरूंची कृपा झाली आत्मस्वरूप दिसत आहे पाहायचं आहे किंवा पाहत आहे हे सुद्धा राहिलं नाही. म्हणजे त्याला काय म्हणतो की अवाच्य अशा प्रकारची स्थिती जी आहे म्हणजे वास्तव जी स्वरूपस्थिती आहे त्या स्वरूपस्थिती रूप तो होऊन जातो. त्याच्यावर अवाच्य अव्यवहार्य अशा दृङ्मात्र स्वरूपाशी तो तद्रूपतेला प्राप्त होतो. जाणतया जाणते भेटे म्हणजे ज्ञेय ज्ञान ज्ञाते तुटे ज्ञानमात्रची प्रगटे आपे आप. जाणतया जाणते भेटे ज्ञात्यालाच ज्ञाता भेटून जातो म्हणजे आपणच आपल्याला भेटून जातो. म्हणजे ज्ञेय ज्ञान ज्ञाते तुटे आपणच आपल्याला भेटतो म्हणजे त्याचा ठिकाणी सगळा काय होतो आपणच ज्ञाता आपणच ज्ञान आपणच ज्ञेय असं होतं. पण त्यावेळेला ज्ञाता ज्ञान ज्ञेय ही उपाधीला धरून असणारी त्रिपुटी मात्र त्या ठिकाणी राहत नाही. म्हणून म्हणतात म्हणजे न्याय ज्ञाते तुटे आपण आपल्याला भेटलं का ती आपणच आपल्याला भेटण्याची खूण कोणती त्या ठिकाणी ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय ह्या त्रिपुटी तुटून जाते. म्हणजे ही सगळी त्रिपुटी उपाधीला धरून असणारी त्रिपुटी त्या ठिकाणी निरस्त होते किंवा तिचा पूर्णपणे निराश होतो म्हणजे वाचारंभण ठरते बरोबर ना. त्यामुळं त्या त्रिपुटीचं कोणतंही महत्त्व ह्या स्वस्वरूप ज्ञानामध्ये राहत नाही.
ज्ञान मात्रची प्रगटे आपे आप, त्यावेळेला केवळ आपोआप ते ज्ञान मात्र जे ते स्वाभाविक. काही तुम्हाला त्या ठिकाणी अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून आत्माकार अंतकरणाची वृत्ती करायची, मग त्या स्वरूपाची अभिव्यक्ती होईल असं नाही. ते ज्ञानमात्रची प्रगटी, केवळ ज्ञानमात्रच त्या ठिकाणी प्रगट राहतं. प्रगट तर म्हणजे काय, ज्ञानमात्रच अवशिष्ट राहतं. प्रगट होतं म्हणजे केवळ ज्ञानमात्र त्या ठिकाणी राहतं आणि त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचं वृत्त्यादिकांचा व्यवहार लागत नाही. तो आपोआप स्वाभाविक. स्वाभाविक नाम सुसंवेद्य नाम स्वयंप्रकाश स्वतःसिद्ध रूपाने, त्याला म्हणायचं आपोआप किंवा स्वाभाविक. असो ज्याचे ए दृष्टी करून भेटीजे आपण आपण, तुटोनी विशेष सामान्य कैवल्यता ए. हे असो ज्याचे ए दृष्टी करून, ज्याच्या ह्या दृष्टीच्या द्वारा आपण आपण भेटीजे, आपणच आपल्याला भेटतो. तुटोनी विशेष सामान्य, त्या ठिकाणी सामान्य आणि विशेष यांची म्हणजे सामान्य आपलं विशेष आणि विशेष सापेक्ष असणारं सामान्य, ह्या दोघांचेही तुटवून म्हणजे दोघांचेही सामान्य विशेषाची निवृत्ती होऊन, बरोबर ना, सामान्याची सुद्धा निवृत्ती होऊन आणि विशेषाची देखील निवृत्ती करून, म्हणजे असं सुद्धा भाव राहत नाही सामान्य एकत्व करम आणि विशेषस्तू पृथक्त्व कृत. आतापर्यंत पृथक्त्वाचा तर भाव जातो, पण त्याच्या सापेक्ष असणारं त्याच्यामध्ये अनुस्यूत असणारं एक हाही भाव त्या ठिकाणी राहत नाही. म्हणून तुटोनी विशेष सामान्य, मग खाली काय कैवल्यता आहे, केवळ कैवल्य भावाला तो प्राप्त होतो असं सांगतात. आता हे जे कैवल्याला तो प्राप्त होतो, हे कैवल्य कसं तो कोणाला देऊ शकतो, जर तुम्हाला शंका आली. हे कैवल्य व्हायला काहीतरी लोक काय म्हणतात माहिती का, शक्तिपात विद्येचं स्वामी महाराज सांगायचे. शक्तिपात विद्या सांगत असताना लोक लोह परीस न्याय लावतात. त्याला परिसाला संस्कृतमध्ये काहीतरी शब्द आहे, त्याला लोह आणि परीस न्याय म्हणतात. त्याला समजा लोखंड आहे, सोन्यात परिसाच्या ठिकाणी काय सामर्थ्य आहे, परिसाच्या ठिकाणी सामर्थ्य असं आहे का लोखंड कोणतंही गंजलेलं असो बीड असो, पण लोखंड जात असली पाहिजे. त्या लोखंड जातीला स्पर्श झाला परिसाचा की ते सोनं करतं, आहे की नाही. पण आपण काय म्हणतो, परिसाच्या ठिकाणी अशा प्रकारचं सामर्थ्य आहे का ते आपल्या सहवासात आलेल्या लोखंडाला सोनं करतं. परंतु तुकाराम महाराज काय म्हणतात, लोह परिसाची न साहे उपमा. लोह किंवा परिसाचे जो न्याय आहे याची उपमा संतांना देता येत नाही. कारण तो काय आहे, जर त्या परिसाला खापरखुंटी जर त्याच्याजवळ आली तर तो सोनं नाही करू शकत. त्याला लोखंड होऊन यायला पाहिजे, गंजलेला का होईना पण लोखंड होऊन यायला लागतं. पण संतांचं तसं नाही. हे जे या संतांचे देणे आणि कल्पतरू होणी दोने आणि परिस आघात देणे चिंतामणी ठेंगणा, अशा प्रकारचं त्यांचं महात्म्य आहे. आणि ते महात्म्य ह्या ओवीत सांगतात पुढच्या 5व्या ओवीत की कैवल्य कनकाच्या दाना जोन कडसी थोरा साना, द्रष्ट्याचे दर्शना पाठावं. जो हा सगळा मधला भाग आहे ना, जो आपण आता चिंतन करतो, कृपादृष्टीचं सामर्थ्य वगैरे, हे सगळं विसरून जायचं बरं का. याच्यामध्ये कैवल्यासाठी हे सगळं चाललं आहे. नाहीतर काय होईल, ते त्याचं रसास्वादन होईल, आहे की नाही. हे आता एक आपलं आपण कीर्तन प्रवचन पाठ किंवा गुरु महात्म्य याच्यामध्ये ह्या गोष्टी आहेत म्हणून आपण हे बोलतो, पण ह्या काही सांगायच्या नाही. याच्यामध्ये कैवल्याकडं आपलं नजर जी आहे ती सारखी कैवल्य, नाहीतर हे वय एक रसास्वादन. काल परवा कधीतरी आपण चिंतन केलं, मला वाटतं विद्यारण्य स्वामी ज्ञानेश्वर महाराज जर भेटले तर ते काय म्हणतील ह्याचं चिंतन केलं ना आपण. विद्यारण्य स्वामींचं खूप कौतुक करतील माऊली, आणि माऊलींचं खूप कौतुक करतील विद्यारण्य स्वामी, बरोबर ना. आणि त्याच्यानंतर मग दोघांचं म्हणजे दोघांनी एकमेकाचं कौतुक केलं तरी माऊली म्हणतील की मला मात्र अजून थोडा खेदच आहे की नाही. कारण मी हा अमृतानुभव तुम्ही सांगता त्यासाठी केला, किंवा ते जरी खरं असलं तरी बरेचसे लोक याच्यात रसास्वादन करण्याचा प्रयत्न करतात. मला रसरूपता सांगायची, ते जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाच्या नावाखाली रसरूपता लोपून जाते आणि त्याच्या नावाखाली काय होते, रसास्वादन होतं, की जो श्रवणामध्ये असणारा महान दोष आहे. रसास्वादन हा काय आहे, दोष आहे. रसरूपता मोठी आहे. आणि माऊलीच्या सगळ्याच ग्रंथात माणूस जे आजकाल साहित्यिक लोक इकडे प्रवृत्त झाले ते कशासाठी झाले, रसास्वादनासाठी. ते त्याच्यामध्ये नवरस कसे आहेत, माऊलीनं नवरसी भरवी सागरो मांडवी उचित रत्नाचे आगरो भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये. तर ते काय झाले, उचित रत्नाचे आगरू हेच ग्रंथाला नाव देऊन त्याच्यातच रमले, आहे की नाही. आणि त्याच्यामध्ये भावार्थाचे गिरीवर भावार्थाचे पर्वत भरलेत हे विसरूनच गेले,
आहे की नाही, असं साहित्यिकांचं होऊन जातं. आणि तर आपलंही तशी साहित्यिकांसारखे झालं की या ठिकाणी अलंकार रस हे जर आहेत असं जर म्हटलं तर आपल्याला मूळ रसरूपता लक्षात यायची नाही. म्हणून आपलं रसरूपतेकडं जास्त लक्ष असलं पाहिजे. ह्या गोष्टी जरी आहेत ह्या बाह्य गोष्टी आहेत, ह्या सगळ्या ह्या विषयाच्या मानाने ह्या गोष्टी सगळ्या बहिरंग आहेत, गौण आहेत. गौणही आहेत आणि बहिरंग पण आहेत, आहे का नाही, बहिरंग पण आहेत. हां हा चिंतन केलं ना, परिसा आघात देणे. इथं काय संत काय करतात, त्या लोखंडाला सोनं करतो हेच म्हणायचं ना. परीस नाही करीत संत जे आहेत ते त्याला काय करतात, आपल्या या संतांचे देणे कल्पतरुहिणी दोन्ही आणि परिस आघात देणे हे त्यांचं स्वरूप आहे, नाही का. परिस आघात देणे आणि चिंतामणी ठेंगणा. तुका म्हणे तो कल्पतरुनी आगळा काय महिमा वर्णू त्याची. कल्पतरूपेक्षाही तो विशेष आहे. कल्पतरू दे कल्पिले अर्थ, तसे नाही. जर तुमच्या ठिकाणी कल्पिलेले अर्थ मायावी असतील तर त्याची निवृत्ती करतात. हे तुमच्या कल्याण आपणासारखी करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागी, असं त्यांचं महात्म्य. कैवल्य कनकाची या दानास पाचवी ओवी, जोन कडशी थोरू साना द्रष्ट्याचे दर्शना पाढावू जो. या ठिकाणी श्रीगुरूंचं काय अलौकिक सामर्थ्य आहे, तर ते जे दान देतात तर ते कैवल्यरूपी कनकाचं दान देतात. म्हणजे हे मोक्षरूपी सुवर्णाचं दान देत असताना याच्यातून काय, इतर आपल्या व्यवहारामध्ये सोन्याचं दान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि आपल्या अध्यात्माच्या प्रांतात कैवल्याचं दान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. म्हणून कैवल्य हेच कोणी कणक, आणि त्याचं दान करत असताना या ठिकाणी जो स्थाना थोरू न कडशी, हा लहान आहे साना, हा थोर मोठा आहे, अशा प्रकारचा ज्येष्ठ कनिष्ठ भाव त्याच्या अंतकरणात कधीही नसतो. अशा प्रकारची कडसणी काय परी राया रंका पाड धरू सानया थोरा कडसणी नेनती सानया थोरा कडसणी करू आनंदाचे आवारू होतं जगाव. सगळ्या जगाला आनंदाचं प्रांगण. स्वामी महाराज सांगायचे, ज्याच्याकडं आला असताना माणूस कधीतरी नाक हे करून किंवा डोळे वटारून पुन्हा कधीच परत माघारी जात नाही. ज्याच्याजवळ बसला असताना आनंद जर वाटला तर आणि तो कोणा सर्व काळी सर्वांना त्याच्या सहवासात बसलं आणि बरं वाटलं समजायचं हा महापुरुष आहे. जर त्याच्या ठिकाणी तुकाराम महाराजांना हे थोडंसुद्धा जर याच्यातली न्यूनता आली तर सहन होत नाही. तुकाराम महाराज तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते तरी का निंदिते जनमज, असं तुकाराम महाराजांनी केला. जर मला सर्व ठिकाणी परमात्म्याची अनुभूती असेल तरी पाखरं दानं टिपित असताना का जातात. तुकाराम महाराज काय म्हणतात, अवघी भूते साम्य आली देखिली म्या कै होती, विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा, माझी कोणी नश धरो शंका आयशे हो का निर्द्वंद्व. तुका म्हणे जे जे भेटे आणि ते वाटे, जे भेटे ते भगवंत नाही. तुका म्हणे जे भेटे आणि ते वाटे मी आयशे. दयाचे नाव तीर्थाराव, हे दयाचे नाव तीर्थाराव दर्शने प्रशस्तीशी ठावो, जयाचेनी संगे ब्रह्मभावो भ्रांताशीही. अशा प्रकारचं त्यांचा अलौकिक महात्म्य. कैवल्य कनकाची या दान जोन कडशी थोरो साना, जो लहान मोठा अशा प्रकारचा भेद करत नाही. द्रष्ट्याचे दर्शना पाढावू जो. आमचा एक मित्र आला होता तर तो मित्र आला, नगरला एक आश्रम आहे मोठा, तर त्या आश्रमाला देणगी द्यायची म्हणून परदेशातून त्याच्या एका मित्राने त्याच्याजवळ ते काही चेक दिला होता आणि तो घेऊन आला आणि त्या ह्याच्यामध्ये गेला. तर त्याचा संकल्प काय होता की त्याचा संकल्प होता की माझं पण इथं काय इतकं मोठं आपलं, त्याला जन्मभूमीचा अभिमान, तो तिकडून आला होता आफ्रिकेमधून, तर त्याला वाटलं की मग आपण पण काही मदत द्यायची म्हणून तो तिथं गेला. तिथं गेल्यानंतर त्या आश्रमामध्ये त्यांनी सांगितलं, तर ते म्हणे गुरुजी ध्यान करत बसलेत, मग तुम्ही थोडा वेळ थांबा. मग तो तासभर थांबून राहिला. त्याच्यानंतर मग ते गुरुजी आल्यानंतर एक लोकांना सोडा, हा सकाळीच गेला होता, परंतु त्याच्यानंतर ते जेव्हा लोकांना सोडायचं झालं ना, तर ते बाहेर जे त्यांचे सोडणारे होते त्यांनी विचारायचं की तुमचं काय काम आहे.
तर मग ते त्या कामानुरूप आणि त्यांच्याशी असणारा परिचय, गुरुजींचा असणारा संबंध, याचा सगळा विचार करून त्या क्रमाक्रमाने त्यांना सोडायला लागले. आणि ते सोडता सोडता तो म्हणे मी 2 तास बसलो, पण माझा काही नंबर आला नाही. शेवटी मी त्यांना सांगितलं की बाबा मग मी तर याच्यासाठी आलो, तुम्ही मला सोडत नाही, माझ्या नंतर लोकांना सोडलं. मग त्यांनी सांगितलं की तुमचं काम काय आहे? तुमचं काम? ते म्हणे काही नाही, 50,000चा आमच्या मित्रांनी काही चेक दिलेला आहे तो. तर ते म्हणले थांबा तुम्ही लगेच. ताबडतोब लगेच त्यांना लगेच बोलावलं, ताबडतोब गुरुजींनी बोलावलं. मग त्यांचं सगळं ते झालं. पण तो म्हणला मला जे द्यायचं होतं ते मी पहिलं कॅन्सल केलं. मला जे द्यायचं होतं म्हणला ते मी पहिलं कॅन्सल केलं, आणि ती माझी पहिलीच वेळ म्हणला आणि माझी शेवटची वेळ जायचं. ही काय पद्धत आहे म्हणे, जे देतो त्याला अगोदर, जो ज्याचं विशेष काम नाही त्याला दर्शन नंतर. हे काय मला आवडलं नाही म्हणे. त्यांनी मग हे ना ते कोणतं औदुंबर, तिथे एक संन्यासी महात्मा, ते आता गेले असतील, ते एकदम थकलेले संन्यासी महात्मा, आणि त्यांना मदतीची खूप गरज होती. त्यांना राहायला कोणी तिथं देईना. त्यांनी त्यांना 10 दिवसात एक कुटिया बांधून दिली, आणि त्यांना 10,000 रुपये का काहीतरी तो महिन्याला तिकडून पाठवत होता, का तुम्हाला जे सेवेला लागेल ते सर्व करा. पण तो म्हणला हे लौकिकातलं काम आहे, हे तर आम्ही बरे म्हणे, इतकं अपपर भाव किंवा ज्येष्ठ कनिष्ठ भाव तर आम्ही सुद्धा करत नाही. तो आमचा वर्गमित्र होता, ब्राह्मण आहे तो चांगला, याच्यात पुढं तोही भेटला नाही परत. पण तर तो म्हटला की मी आता परत येणार नाही. कैवल्य कनकाची या दाना, जो न कडशी थोरुसाना. आणि त्यांचं महत्त्व काय आहे, द्रष्ट्याच्या दर्शना पाढावू. जो द्रष्टा आहे, मनुष्याला काय आहे, सगळं जगातलं पाहत राहतो पण आपल्याला पाहत नाही. जो द्रष्टा आहे तो द्रष्टा दृश्याचा विचार करतो, बहुविध दृश्याचं विश्लेषण करतो, पण द्रष्ट्याचं काय स्वरूप आहे हेच कोणी पाहायला तयार नाही. परंतु जे कोणी मुमुक्ष आहेत त्यांना वाटतं की मी कोण आहे या प्रश्नाचं मला उलगडा व्हावं, आहे की नाही. कोण मी काय आहे ना, आहे मी कोण हा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. काही लोक असे आहेत की त्यांना आपल्या स्वस्वरूपाचा विचार करावा असं जेव्हा वाटतं तेव्हा त्या द्रष्ट्याचा दर्शन म्हणजे त्या द्रष्ट्याचं साक्षात्कार करून देणारा पाडावू, जे म्हणजे जे त्याचे वाटाडे किंवा त्याचे मार्गदर्शक आहेत, असा याचा ओवीचा अन्वयानुरूप अर्थ. आता यावर टीकाकार सांगतात, कैवल्य कनक जे हा राहिले का, पाटाऊ, पाटाऊ आणि पाडाऊ दोन्ही प्रकारचे पाठ. इथं पाटाऊ म्हणजे वाटाड्या. हां हां हा असा पण अर्थ करता येईल. असा पण पाटाऊ शब्दाचा अर्थ वाटाड्या, मार्गदर्शक आणि साह्यकर्ता असे अर्थ दिलेले. आणि द्रष्ट्याच्या दर्शनाचा काय तुम्ही म्हणे, पाटाऊ जो द्रष्ट्याचे म्हणजे द्रष्ट्याचं दर्शन करून देण्याविषयी जो अत्यंत कुशल आहे. पाटाऊ म्हणजे त्याच्या ठिकाणी, कारण म्हणता येईल पाटव्य ज्याच्या ठिकाणी आहे म्हणजे त्याच्या ठिकाणी अतिशय कुशलता आहे, की कोणत्याही प्रकाराने द्रष्ट्याला आपलं स्वतःचं स्वस्वरूपाचं दर्शन करून देतो. पण हा परंपरेने हे शब्दकोशातला अर्थ हे आहेत, शब्दकोशातले अर्थ आणि परंपरेने हेच अर्थ सांगतात त्याच्यात, वाटाड्या वगैरे. पण पाटाऊ म्हणजे पाटव्य त्याच्या ठिकाणी आहे नाही म्हणता येत नाही. पाटव्य त्याच्या ठिकाणी आहे, कोणत्याही प्रकाराने तो त्याला द्रष्ट्याचं ओळख करून देऊ शकतो. कैवल्य कनक जे महादानदाता, जे पदार्थे विना अस्तिक्यता, तेथे कैची थोर सामान्यता चिन्मात्रत्वे. आता म्हणतात कैवल्य कनक, कैवल्यरूपी सुवर्ण, म्हणजे आपलं स्वस्वरूप स्थिती हेच कोणी सुवर्ण. आणि जे महान दाता आणि याचं महादानदाता, ह्या महान अशा कैवल्य कनकरूपी दान देणारा जो दाता आहे. जे पदार्थे विना अस्तिक्यता, तर ते म्हणतात जे पदार्थे विना अस्तिक्यता, ज्या ठिकाणी पदार्थे विना अस्तिक्यता म्हणजे त्या ठिकाणी त्या स्वरूपात पदार्थाचा उपाधी तर पडलेला नाही, आणि असं त्याचं जे अस्तिक्यता असं त्याचं जे आहे पण आहे, बरोबर ना. असं जे निरुपाधिक असणारं जे आस्ती स्वरूप त्याचं आहे, निरपेक्ष असणारं त्याचं जे आस्ती स्वरूप आहे, निरुपाधिक असणारं जे आस्ती स्वरूप आहे, त्याला म्हणायचं की पदार्थे विन अस्तिक्यता. तुम्हाला काय सवय लागलेली, रज्जूपैही चैतन्य, आहे की नाही. रज्जू उपाधी तर पडला नाही आणि चैतन्य तर आहे, असं त्याला म्हणायचं ना, पदार्थे विन अस्तिक्यता.
अशी जी आस्तिक्यता आहे, म्हणजे असतं जे अस्थिरूपत्व आहे, तेथे कैची थोर सामान्यता. तिथं कसं थोर म्हणजे विशेष आहे आणि सामान्य, हे दोन्ही त्या ठिकाणी कुठं आहे. सामान्य आणि विशेष हा व्यवहार कधी करता येईल, उपाधी गृहीत धरला तर. उपाधीला जर टाकलं, उपाधीमुळे त्याला विशेष भाव येतो आणि उपाधीचा निराश केला की त्याला सामान्य भाव येतो, बरोबर ना. पण जिथं उपाधी वाचून पदार्थ आहे किंवा उपाधी वाचून अस्तित्व आहे, उपाधी वाचून जी सत्ता आहे, त्या सत्तेच्या ठिकाणी कैची थोर सामान्यता. तिथं कुठं थोर आणि कुठं सामान्य, म्हणजे कुठं ज्येष्ठ आणि कनिष्ठ हा भाव त्या ठिकाणी कुठे, सामान्य आणि विशेष भाव दोन्ही त्या ठिकाणी नाही. सामान्य विशेषा स्वस्वरूपे विकल्पो नास्ति, अस्ति स्वरूपे विकल्पो नास्ति, तत्र अस्ति अस्ति उपाधी नास्ति, नाही का. अस्ति एव अस्ति, उपाधी नास्ति ना, उपाधी नाहीच. कैची थोर सामान्यता का बरं, चिन्मात्रत्वे. ते केवळ काय आहे, चिन्मात्र आहे. चिन्मात्र जे आहे, अस्तिला सामान्य विशेष का नाही माहिती आहे का, ते नेहमीच सांगत आले. ते का बरं, अस्ति चिन्मात्र आहे म्हणून. अस्ति अस्ति आहे म्हणून नाही सांगत, अस्ति चिन्मात्र आहे म्हणून. कारण जर चिन्मात्र नसतं तर अस्तिची सिद्धी पण झाली नसती, बरोबर ना. आणि चिन्मात्र जर अस्ति, चिन्मात्राची सिद्धी करायला काय करतील, हेतू कोणता देतील, सत्यत्वे, किंवा त्याला काय म्हणते, अस्ति मात्र आहे ना, आहे की नाही. अस्ति मात्र आहे म्हणून तो चिन्मात्र आहे, आणि चिन्मात्र आहे म्हणून तो अस्ति. चिन्मात्र नसता तर अस्तिचा व्यवहार झालाच कुठं असता, आणि अस्ति नसता, अस्ति जर नसता तर चिन्मात्र आहे असा पण व्यवहार झाला नसता. म्हणून त्या निरूपकामध्ये प्रकृती पुरुषामध्ये पुरुषाला सत म्हटलं आणि प्रकृतीला काय म्हटलं, चित असं म्हटलं. ऐक, हे पाण्याचं त्यांची एक दृष्टी आहे, आणि ही दृष्टी ठेवली तरच प्रकृती पुरुषाचं विवेचन योग्य रीतीनं होतं. आकाट्य सिद्धांत किंवा अमृत अनुभूती त्याच्यामधून संगत होते, नाहीतर होत नाही, बरोबर आहे ना. असो ज्याचे कैवल्य रूप कैवल्यपूर्ण, तेथे कैचे थोर सामान्य कोण, मनोनी कडसनी नसे जाण रूपी जयाचे. म्हणतात असो ज्याचे रूप कैवल्यपूर्ण, ज्याचं स्वरूप काय आहे, परिपूर्ण कैवल्य आहे. असो ज्याचे रूप, ते पण करून घ्यायचं. असो ज्याचे रूप कैवल्यपूर्ण, हे जे ना रूप आणि कैवल्य पूर्ण, किंवा ज्याचं स्वरूप कैवल्य असून ते पूर्ण आहे असंही केलं तरी चालेल. तिथं कैवल्य पूर्णच आहे, ज्याचं रूप कैवल्य आहे, केवल आहे आणि ते पूर्ण आहे असं जरी केलं तरी चालेल. म्हणजे असंच करणं चांगलं. ज्याचे रूप, ज्याचं स्वरूप हे कैवल्य, केवल भावा, केवलस्य भाव हा कैवल्यम, आणि ते कसं आहे, परिपूर्ण आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदम. तेथे कैचे थोर सामान्य कोण, तिथं कोण थोर आणि कोण सामान्य आहे. मनोनी कडसनी नसे जाणं जयाचे रूपी जयाचे. म्हणून ज्याच्या स्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारची कडसनी म्हणजे त्याच्यामध्ये विभाग किंवा त्याच्यामध्ये भेद हा कोणत्याही प्रकारचा ज्या स्वरूपात नाहीच. आता सागरी कल्लोळणे आहे, जो कोणी पात्रताला आहे तरी कैवल्य सुख आहे स्वांगीचं सिद्ध. आता तुम्ही म्हणतात जर त्याच्यामध्ये कोणताच काही नाही, कडसणी नाही, म्हणजे कोणताच भेद नाही. पण जर तुम्ही म्हणाल आता यानंतर सागरी कल्लोळणे आहे, समुद्रावर जसे तरंग असतात, समुद्रावर असणाऱ्या तरंग, समुद्र तरंग या न्यायाने जो कोणी पात्रताला आहे, जर त्या ठिकाणी जर कोणाला सागर, हीच बघा हे चांगलं, सागर कल्लोळ न्यायाने जर कोणाला पात्रता आली तरी कैवल्य सुख आहे स्वांगीचं सिद्ध. जरी त्याला आम्ही काय आहे, सागरावरचे तरंग आहे, म्हणजे परिपूर्ण जे कैवल्य आहेत त्या कैवल्यावरचाच आम्ही काय आहे, एक तरंग आहे असं जर कोणी म्हणाल, कोणत्या सागर कल्लोळ न्यायाने, बरोबर आहे ना का. तर ते म्हणतात जो कोणी पात्रताला आहे अशा प्रकारची योग्यता जर त्याला प्राप्त झाली तरी कैवल्य सुख आहे स्वांगीचं सिद्ध. तरीसुद्धा त्याला कैवल्य सुख आहे, आम्ही गुरूंच्या स्वरूपावरचे तरंग आहेत. म्हणजे शंकराचार्य जसं म्हणतात काय, की या ठिकाणी समुद्र तरंगात जसं काय आहे, तरंग जो आहे तो समुद्राचा आहे. समुद्र नाही काय सत्यपि भेदापगमे, असं नाथ तवापि नाथ तवाहम न मामकिनस्त्वम. तू जे आहे मी तुझा आहे, तू माझा नाही, असं जर कोणी म्हणेल सागरी कल्लोळ न्यायाने. समुद्र आता कोण आहे,
तरंग आहे. पण तरंगाचा समुद्र म्हणता येईल का? न मामकिनास्तोम सत्यपी भेदापगमी. जरी आपल्या दोघांचा भेद गेला तर उपाधीमुळं काय आहे, ह्यामध्ये भेद मानावाच लागतो. आचार्याने लिहिला. आता ही जी झेप आहे ही गरुड झेप आहे ज्ञानोबारायांची, बरोबर ना. तरीसुद्धा हे चांगलं लक्षात घ्या. जर त्याला काय म्हणतात, विचितरंगणी आहे. विचितरंगणी आहे. विचितरंगणी न्यायामध्ये काय की विचितरंगच म्हणतात ना त्याला. तर त्या ठिकाणी छोटीशी लाट उचलते आणि ती पसरत जाते समुद्रावर, अथांग समुद्रावर. असा जीव जो आहे तो एक त्याच्यावरची काय आहे, लाट. जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग आणि सिंधू तो अभंग नेणे हरी. असं जर कोणी विचितरंग न्यायाने म्हणत असेल तरी सागरी कल्लोळणे आहे. पण जो कोणी पात्रताला आहे, परंतु त्याला काय आहे, इथं आचार्यांना सिद्धांत रूपाने काही लोकांना भ्रमात टाकायचं नाही. आचार्यांचं त्याच्या पाठीमागचा उद्देश खूपच वेगळा आहे. त्याच्या पाठीमागचा उद्देश व्यवहारेतू भट्टनया हे सांगण्याचा उद्देश आहे. त्याच्या ठिकाणी खरोखरच हा भेद राहतो. हा भेद सांगण्यात तात्पर्य नाही. आचार्यांना सगळं लोकसंग्रहाचं कार्य त्यांच्या पुढं पडलेलं आहे. म्हणून या ठिकाणी जर ज्ञानेश्वर महाराजसुद्धा स्पष्ट रीतीनं म्हणतात की जीवनमुक्त ज्ञानी जरी झाली पावन तरी देवतीर्थ भजन न सांडिती. हा भाग ज्ञानोबारायांनी पण जतन केलेला आहे आणि तोच भाग शंकराचार्यांनाही जतन करायचा. हे कारक कोटीतले महापुरुषांचं हे कर्तव्यच आहे की नाही. त्या न्यायाने हे काय झालेलं आहे, स्तोत्र त्या ठिकाणी झाले. काय त्या स्तोत्राचं नाव आहे, षटपदी अविनयमपनय विष्णू, असं त्या श्लोकाची सुरुवात आहे आपल्या स्तोत्राची. आता सागरी कल्लोळणे आहे, परंतु जो कोणी पात्रताला आहे, पहा बरं का महाराज, ज्याला कोणाला या सागर कल्लोळ या न्यायाप्रमाणे जरी त्याला योग्यता प्राप्त असली तरी कैवल्य सुख आहे स्वांगीचं सिद्ध. तरीसुद्धा त्याचं कैवल्याचं जे सुख आहे त्याच्या अंगानेच त्याच्या ठिकाणी स्वतःसिद्ध आहे. म्हणजे जरी तो म्हणला ना तवाहम न मामकिनास्तोम असं जरी म्हटला तरी त्यांनी काय केलेलं आहे, उपाधीचा स्वीकार करून ते म्हणतात. आणि उपाधीचा स्वीकार केला असतानाही जर तुम्हाला हे उपाधीमुळं हा भेद आहे, म्हणजे उपाधीकृत भेद आहे, कल्पित भेद आहे आणि वास्तव अभेद आहे, ह्या बोधाची योग्यता जर तुम्हाला असेल तर दोन्हींचा अर्थ काय झाला, एकच झाला. भूमीवरील तरंगू जरी धाविन्नला सवेगू तरी नाही काय, जळावरील तर काय जळावरील तरंगू जरी धाविन्नला सवेगू तरी नाही भूमी बागू क्रमीला देणे. काय मी नवीन ओळ्या करतो अशातला भाग नाही. हा ना, आता काय करा मग तुम्ही त्या वेळेला जाग करत जा ना. म्हणजे हां मग असं सांगा जरा, हे पाहणे ऐसे असे वेरा. मग जैसा न मोडलिया किंवा बोडलिया हा पाठभेद मात्र आहे ना. जैसा न बोडलिया विरा आपले उगमी झरा होणी टाक. अशा शेकडो महाराज असंच आहे ते. हा जलभूमीवरच असतं ना. तरंग नसतो, तरंग पाण्यावर असतो आहे की नाही. आता सागरी कल्लोळण आहे हे जो कोणी पात्रताला आहे. आता याच्यातून चिंतन आहे, संस्कृतमध्ये पाहिलं तर थोडंसं वेगळं पण सापडू शकतं, पण याच्यात आपलं चिंतन करायचं म्हणून हे चाललं आहे. सागरी कल्लोळणे आहे जो कोणी पात्रताला आहे तरी कैवल्य सुख आहे स्वांगीचं सिद्ध. अंगाने म्हणजे त्याच्या ज्या अधिष्ठान स्वरूपाच्या दृष्टीनं पाहिलं तर तिथं काय आहे, कैवल्याचंच सुख आहे किंवा कैवल्याचं सुख किंवा सुखरूप कैवल्य फक्त त्या ठिकाणी आहे किंवा केवळ सुख त्या ठिकाणी आहे. बरोबर आहे का नाही. किंवा सागरीचे लवण आयशिया बोध प्रतिती बोध सागरी. अरे वा वा वा, हे पण आहे. ही तर ओवी इथं जो आयशिया जो ना आयशिया प्रतिती बोध सागरी जो आपण या ते तू आपण या ते कल्लोळू एक करी जव पाशी चराचरी तव तुची आशी. हीच ओवीचा अर्थ झाला ना. हा त्या ओवीचा अर्थ झाला. अशी जर तुला योग्यता आली बरोबर की या ठिकाणी सागरी कल्लोळणे आहे जो कोणी पात्रता
लाहे तरी कैवल्य सुख आहे स्वांगीचं सिद्ध. त्याला काय आहे? कैवल्याचं सुख त्याच्या अंगानेच स्वतः सिद्ध स्वयंप्रकाश ते कैवल्य सुख त्याच्या ठिकाणी आहेच. किंवा दुसरं उदाहरण देतात, किंवा सागरीचे लवण सागरी येता शरण तै कडसनी न करिताचे जाण सागरत्व लाभे. किंवा सागरामध्ये असणारं जे मीठ आहे ते मीठ सागराला जर शरण आलं तर त्या ठिकाणी कडसनी न करता सागरामध्ये येऊन आपल्याशी भेद न ठेवता वेगळं न राहता कडसनी करिताचे जाणं त्याने आपलं स्वतःचं वेगळं स्वरूपाचं विसर्जन करायचं ठरवलं, समुद्राला समर्पण केलं, त्या समुद्राला आपण वेगळे न राहता शरणागती केली का सागरत्व लाभे. तो काय होतो? सागर स्वरूपच होऊन जातो. तेवी समविषमतेविन कैवल्य कोंदलेशे जाण ते आप्याप उल्हासून शरणाधिकारी. तेवी त्याचप्रमाणे त्या सागर आणि कल्लोळ विचित्रंगणी आहे याप्रमाणे सांगतात. तेवी समविषमतेविन तिथं कोणतं सम नाही आणि विषमही नाही. कैवल्य कोंदलेशे जाण केवळ कैवल्यच त्या ठिकाणी कोंदून कोंदून भरलेलं आहे असं तू जाण. आणि ते आपोआप उल्हासून शरणाधिकारी. आणि त्याचं काय होतं? आपोआप जे कैवल्य आहे कोंदून कोंदून तेच काय होतं? त्याच्याच ठिकाणी उल्हास होतो आणि ते शरणाधिकारी होतं. शरणाधिकारी होतं म्हणजे काय? त्यावेळेला ते खरंच शरण जाण्याचा अधिकारी होतं. कोणत्या वेळेला? जसं मीठ त्यांनी मागच्या ओवीत गेले ना, सांडूनी मीठपणाचा लोभू मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू तरी अहम देऊनी मी शंभू शांभवी झालो. अशा प्रकारची जी स्थिती आहे त्या 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 तेथे काय समविषमतेविन त्या ठिकाणी समता आणि विषमता ह्या दोन्हींचाही त्याग करून कैवल्य जे कोंदून भरलेलं आहे ते कैवल्यच उल्हास होणं शरणाधिकारी. त्याच्या ठिकाणी जेव्हा उल्हास किंवा जो एखादा विलास होतो त्यावेळेला ते काय होतं? शरण जाण्याचं अधिकारी होतं. म्हणजे सर्व समर्पण करण्याचा भाव ज्या ठिकाणी निर्माण झाला त्यालाच म्हणायचं तो शरणागतीचा अधिकारी झाला. किंवा आपण जे नेहमी शरणागती म्हणतो त्या शरणागतीचं स्वरूप तसंच आहे. कोणतं? आपुलेनी भेदेविन माझे जाणणे जे मी पण एकपण तयाची नाव चरण मज येणे गा. अशा प्रकारची स्थिती आहे. किंवा ही जी शरणागती आहे ना की ज्याच्यामध्ये आपलं स्वतःचं समर्पण करायचं. षड्विधा शरणागती. आनुकूल्यस्य संकल्पा प्रातिकूल्यस्य वर्जनम रक्षिष्यती ती विश्वासा गोप्तृत्व वर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्यम. षड्विधा शरणागती. हां. तेवी विशेष सामान्य दोन्ही नातळे चैतन्य. हा ते भोगीजे अनन्य तेनेची सदा त्याचा त्यांनी त्याचा भोग घ्यायचा. कारण ते सामान्य आणि विशेष भावाला ते चैतन्य कधी प्राप्तच होत नाही. मग त्याचा भोग कोण घेतं? त्याचा भोग तेच घेतं. तेवी समविषमतेविन कैवल्य कोंदलेशे जाण ते आपोआप उल्हासून शरणाधिकारी. तरी तेथं काय अनुभव परी ते उल्हास करून त्याला काय होतं? शरणागतीचा अधिकार प्राप्त होतं. तरी तेथे काय अनुभव तिथं काय आणखी काही दुसरं घडतं का? ते जेव्हा शरण जातं तेव्हा काय होतं? फक्त आपलं स्वतः विसर्जन केलं. ते मूळचंच काय होतं? समुद्र रूपच होतं. ऐके नाही? तैसे नुरोणी ना. तैसे नुरोणी वेगळे. आता मला एवढा शब्द नक्की असला पाहिजे तिथं. का नुरोणी वेगळे पणच आहे फक्त. तरी नुरोणी तैसे नाही, तरी नुरोणी वेगळे तरी नुरोणी वेगळेपण आणि रशी भजिनले लवण. तैसे माझे न मन बहु काय बोलो. आता बोलले तुम्ही. तरी तेथे काय अनुभय ते किंबहुनाचं नाही सांगतात का? तरी तेथे काय अनुभय त्या ठिकाणी काय झालं? थोडं तरी काय झालं का? की तर अणू हे काय थोडं तरी काही घडलं का असा अर्थ होईल अणू म्हटलं तर. आणि अणू म्हटलं तर दुसरं काय अन्यथा घडलं का? आण घडलं का असा त्याचा अर्थ होईल. बघा आता तेथे काय अनुभय परी काय त्याचं जर ही असली संहिता असली तर त्याच्यात नंतर पहा. तेथे काय अनुभय परी कैवल्य जे हे सोय. तिथं काय थोडंही काही घडतच नाही. आणि काय अनुभय त्या ठिकाणी काय इथं अनु शब्द जास्त योग्य वाटतो. तेथे काय अनुभव तिथं दुसरं काय अन्यथा घडलं
तर कारण पुढं काय आहे, परी कैवल्य नेणे जे हे सोय, तिथं काय दुसरं काही घडलं हे मार्ग किंवा ही गोष्ट कैवल्याला माहीतसुद्धा नाही. ही वार्ता, ही सोय म्हणजे ही वार्ता कैवल्याला माहीतसुद्धा नाही. म्हणून अनु असा शब्द तिथं जास्त योग्य वाटतो, आहे की नाही. आणि कुठं ते अनुच आहे ना, ठीक आहे, आपल्याला काय त्याचा अधिकार नाही, चिंतन करू शकतो आपण. तेथे काय अनु नाही, तरी तेथे काय अनुभूय परी कैवल्य नेणे जे हे सोय, सिद्ध कैवल्यताची आहे कैवल्यतेची सोय, कैवल्याची सोय त्या कैवल्याने स्वतःसिद्ध असणाऱ्या आपल्या कैवल्यालाच प्राप्त केलं. आन काही त्या ठिकाणी घडलं नाही, कारण कैवल्याला हे माहीतसुद्धा नाही. हां हां हो नाही नाही, इथं तो अणु हे अर्थाचा इथं काही संबंध नाही. इथं अणुशब्द, तो अणुशब्द जो येतो एक तर नकार येतो, नरे बाणाचा आहे. आणि इथं तेथे काय, तरी तेथे काय अनुभय, अनुभय म्हणजे एकतर अणु म्हणजे दुसरं काही घडतंय कैवल्याच्या ठिकाणी, किंवा अणु म्हणजे यत्किंचित का होईना थोडंसं तरी काही घडतं. अणु म्हणजे अल्प एवढ्या अर्थाने. तरी हां अल्प का होईना काहीतरी वेगळं त्याच्यामध्ये घडतं, तर काही घडत नाही. आणि ते त्या कैवल्याला माहीत देखील नाही. आणि ते सिद्ध कैवल्यच आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी आपणच आपल्याला प्राप्त होत असतं. त्याच्या ठिकाणी दुसरं त्याच्या ठिकाणी काही प्राप्त होत नाही. मत्ता परतरम किंचित, मत्ता परतरम किंचित, मतपरतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय. म्हणून सामान्य थोर नकडचनी गुरुराज कैवल्यदानी किंबहुना द्रष्ट्याच्या दर्शनी सहकारीचा हा. म्हणून सामान्य थोर अशा प्रकारचा कोणताही कडसनी भेद न करता गुरुराज हे आपल्याला कैवल्याचं मोक्षाचं दान करणारे आहेत. किंबहुना फार काय सांगायचं, द्रष्ट्याच्या दर्शनी सहकारीचा हा. द्रष्ट्याच्या दर्शनामध्ये ते सहकारी म्हणून राहतात किंवा वाटाडे म्हणून, मार्गदर्शक म्हणून राहतात. असो विशेष सामान्यतेविन जो द्रष्टा मात्र गुरुपूर्ण त्या द्रष्ट्याचे दर्शन द्रष्टत्वेची लाभे. आता असो हा विषय राहू द्या म्हणतात. आता विशेष सामान्यतेविन, विशेष किंवा सामान्य वाचून म्हणजे सामान्य विशेष भाव विवर्जित अशा प्रकारचा जो द्रष्टा मात्र गुरुपूर्ण, जो गुरु केवळ दृंगमात्र द्रष्टा आहे आणि परिपूर्ण आहे, त्या द्रष्ट्याचे दर्शन, असा जो द्रष्टा परिपूर्ण द्रष्टा आहे आणि त्या द्रष्ट्याचे दर्शन द्रष्टत्वेचे लाभे. त्या द्रष्ट्याचं दर्शन द्रष्टरूपानेच आपल्याला होतं. म्हणजे द्रष्ट्याचं दर्शन म्हणजे द्रष्ट्याचा साक्षात्कार द्रष्टारूपाने, द्रष्टारूपाने म्हणजे निरपेक्ष द्रष्टारूपाने, म्हणजे दृंगमात्र दृष्टीपणाने गुरु त्याचा आपल्याला लाभ करून देतात, ज्ञान करून देतात. जेवी रवी तेजे रवी पाहिजे की दीपेची दीप निहाळीजे किंबहुना द्रष्ट्याने लायजे द्रष्टृत्व आपले. आता सांगतात रवी तेज, सूर्याचा तेजानेच सूर्य पाहिला जातो. सूर्याचं दर्शन कोण करून देतो? सूर्याच्या तेजानेच सूर्याचं दर्शन होतं. दीपेची दीप निहाळीजे, दिव्याचं दर्शन दिव्यामुळंच ज्याप्रमाणे होतं. किंबहुना फार काय सांगावं, द्रष्ट्याने लायजे द्रष्टृत्व आपलं. द्रष्ट्याला आपलं द्रष्टृत्वच दिसतं. द्रष्ट्याला, द्रष्टा आपल्या द्रष्टृत्वालाच पाहतो, दृश्याला पाहत नाही. नाना द्रष्ट्या दृष्टे भेटे ते द्रष्टृत्विहुनीची उमटे ते द्रष्टत्वेची गोमटे सद्गुरुरूप. नाना म्हणजे अथवा, द्रष्टया दृष्टी भेटे, द्रष्ट्याला कोण भेटतो? द्रष्ट्याला द्रष्टाच भेटतो. ते दृष्टित्विहुनीची उमटे आणि द्रष्ट्याला द्रष्टा भेटतो. याला कारण काय आहे? मूळ द्रष्टा, बरोबर ना, मूळ दृंगमात्र द्रष्टा असतो म्हणून द्रष्ट्याला द्रष्टा भेटतो. नाही तर द्रष्ट्याला द्रष्ट्याचा भेटण्याचा व्यवहारसुद्धा झाला नसता, आहे की नाही. हा व्यवहारसुद्धा मूळ जर त्याचं दृंगमात्र दृष्टेपण नसतं तर द्रष्ट्याच्या ठिकाणी द्रष्ट्याचा साक्षात्कार पण त्याला करून घेता आला नसता. ते द्रष्टत्वाची गोमटे आणि ते जे मूळ द्रष्टत्व आहे ना, म्हणजे दृंगमात्र रूप होतं, ते कोण आहे? ते सद्गुरू रूप, तेच माझ्या श्रीगुरूंचं खरं रूप आहे. म्हणजे श्रीगुरूंना केवळ दृंगमात्र दृष्टेपणाने पाहतात. सद्गुरू म्हणून व्यक्ती नाही, सद्गुरू हे तत्व आहे की नाही, किंवा सद्गुरू ही अनुभूती आहे. इथल्या भाषेमध्ये ती काय आहे? अनुभूती आहे. सद्गुरूमुळं अनुभूती नाही, सद्गुरूमुळं अनुभूती नाही, अनुभूतीच कोण आहेत? श्रीगुरू आहेत.
एवं द्रष्टत्वाचा अनुभव. जगामध्ये गुरुगौरव कोणी वर्णन करीत असेल, व्यवहारातल्या गुरूंना लोक केवढं मोठं स्थान देतात, शास्त्रज्ञ वगैरे किंवा कवी, कुलगुरू पार कालिदास असले तर गुरुपरंपरेला किती मोठं महत्त्व देतात. पण गुरुपरंपरेचं खरं महनीयता जर वर्णन करणारं जर कोणतं दर्शन असेल तर ते ज्ञानेश्वर दर्शन आहे. आणि एवढं महात्म्य कुठं चंद्रसूर्य असेपर्यंत कोणी वर्णन करू शकणार नाही आणि कोणी आत्तापर्यंत केलं नसेल, आहे की नाही. हां, काल त्यांनी गेलं ना, वेद जो आहे ना तो वेदसुद्धा काय आहे, त्या वेदाचं मंगळसूत्र गुरु आहे, ब्रह्मविद्येचं मंगळसूत्र गुरु आहे. जसं जर त्या ठिकाणी ब्रह्मविद्या जरी कोणी किती म्हणत असेल, जर ती गुरु परंपरेचं असलं, जसं एखादी बाई मंगळसूत्र घालते म्हणून तिच्या पतीचा अंदाज करता येतो, तिच्या पतीच्या अस्तित्वाचा निश्चय करता येतो, त्याप्रमाणे जर गुरुयुक्त पुरुष असेल तर त्याच्या ठिकाणी ब्रह्मविद्येच्या अस्तित्वाचा विचार होतो. नाही तर ते काय असतील, ते शब्द असतील, ऐकणे त्याच्या ठिकाणी ती ब्रह्मविद्या फलीभूत होणारी असेल असं नाही. आणि जर गुरुचं पाठबळ असेल तर मग मात्र आहे, सद्गुरू सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी, म्हणून म्हणतात. एवं पण हे सगळं मात्र हे गुरु म्हणजे व्यक्ती नाही हा, नाहीतर असं म्हणून तर लोकांना नुकसान यावं लागतं ना याच्यामध्ये. तर ते नाही, गुरु हे तत्व आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी असं आकाट्य तत्व सांगून ठेवलं की ज्याच्यामध्ये ते गुरुत्व कधीच त्याला सोडून जाणार नाही. या ठिकाणी एवं द्रष्टृत्वाचा अनुभव व्हावया हाची ठाव, म्हणून हा गुरुराव हाची पाठव. मला ते राहून राहून त्या स्वामीजींचं फार वाटतं. हे शंकराचार्य आपले जे गोवर्धन पीठाचे आले होते तर त्यांना आपण विचारलं शंका की सगुण साकाराच्या ध्यानाच्या संबंधाने सांगा, आणि त्यांनी उत्तर काय सांगितले. हे उत्तर कसं आहे की म्हणजे खरे द्रष्टेपुरुष जे असतात ते कशा भूमिकेवरून बोलतात की सगुण साकाराचे परिणाम सगुण निराकारात होतो. म्हणजे त्यांच्या म्हणण्याचा असे हा झाला की नाही, जर तुमचे सगुण साकाराचं जर खरी उपासना असेल तर ती सगुण निराकारातच पर्यवसित होते. सगुण निराकार योग्य रीतीनं झालं, परिपक्व दशेत सगळे दोष जेव्हा जातील तेव्हा तुम्हाला निर्गुण निराकारच त्या ठिकाणी ध्यान व्हायला लागतं. आणि जेव्हा निर्गुण निराकाराचं ध्यान परिपक्व होतं तेव्हा तुम्हाला निर्गुण निराकाराचा आत्मत्वाने म्हणजे साक्षात्कार होतो, ज्ञान होतं, असं ते म्हटले. बरोबर आहे की नाही. म्हणजे ही जी गोष्ट आहे, आपण विचारलं काय ते म्हणतात ना, आंधळा मागतो एक डोळे देवाने दिले काय काय 2 डोळे, असं आहे की नाही. त्या अशा प्रकारे आहे की नाही. याच्यामध्ये त्यांनी किती हे द्रष्टेपुरुषच याचं असं निर्दोष रीतीनं कथन करू शकतात. तसं इथं सांगतात, आगा एवं द्रष्टृत्वाचा अनुभव व्हावया हाची ठाव, म्हणून हा गुरुराव हाची पाठाव. एवं द्रष्टत्वाचा अनुभव. तर इथं बघा हाची पाटावू असा शब्द जो आहे तो पाटावू शब्द मार्गदर्शक किंवा वाटाड्या या अर्थाने तिथं घ्यावा लागेल. मूळच्या वळीत समजा जरी म्हटलं तर पाठवी असा अर्थ काही घेता येत नाही. आता म्हणतात एवं अशा प्रकारे द्रष्टत्वाचा अनुभव, त्याच्या द्रष्टत्वाचा अनुभव घेण्यासाठी हाची अनुभव व्हावा या हाची हा हेच ठिकाणी श्रीगुरू हेच आपल्याला द्रष्टत्वाचा अनुभव घेऊन देतील. म्हणून हा गुरुराव, म्हणून हा काय आहे, गुरुराव आहे. आणि हाच पाटावू हाच मार्गदर्शक वाटाड्या किंवा सहकारी आहे. आगाद्रष्ट्याचे सिद्धदर्शन ते द्रष्टृत्वाचे असे करणीविन या अनुभवाचे द्वार पूर्ण गुरुकृपाची एकी. आगाद्रष्ट्याचे सिद्धदर्शन. द्रष्ट्याचं दर्शन म्हणजे काय आहे, द्रष्ट्याचं सिद्ध असणारं दर्शन आहे. म्हणजे द्रष्ट्याचं दर्शन नाही असं कोणताही काल देश किंवा वस्तू नाही. द्रष्ट्याचं नित्य दर्शन आहे. द्रष्ट्याचे सिद्ध दर्शन हा सिद्धानुवाद आहे, म्हणून द्रष्ट्याचं सिद्धच दर्शन आहे. आणि ते द्रष्टृत्वाचे असे. द्रष्ट्याचं सिद्ध दर्शन म्हणजे काय आहे, द्रष्टृत्वाने राहणं हेच त्याचं काय आहे, दृंगमात्र द्रष्टृत्वाने राहणं हेच त्याचं द्रष्टृत्व आहे. आणि फक्त ते कसं आहे, असे करणीविनं, ते कृत्रिमतेवी नाही. म्हणजे अनिर्वचनीय असणाऱ्या सदसद विलक्षण मिथ्या उपाधी वाचून, बरोबर आहे ना, उपाधी वाचून असणारं दर्शन. उपाधीचं दर्शन श्री शंकराचार्य करून देतात, आहे की नाही. आणि उपाधी विवर्जित दर्शन आहे ते ज्ञानेश्वर महाराज करून देतात. बरोबर आहे ना. उपाधीचा परित्यागच करायला सांगतात, पण उपाधीला माध्यम करून निरुपाधिक तत्वाचं दर्शन करून देण्यासाठी शंकराचार्यांचा खूप मोठा प्रयत्न आहे, आहे की नाही. आणि शंकराचार्यांनी जेव्हा निरुपाधिक दर्शन करून दिल्यानंतर उपाधीचा कशाला विचार करता,
आहे की नाही. आता तुम्ही स्वयंने प्रतिष्ठित राहा ना असं सांगणारं ज्ञानेश्वर दर्शन आहे की नाही. ते शांकर वेदांत आहे आणि हा ज्ञानेश वेदांत आहे की नाही. पैलू काही ना काही एखाद्या कोणाला मनुष्याला थोडं त्याची वेगळी अशी जाणावीच लागते, आहे की नाही. आगाद्रष्ट्याचे सिद्धदर्शन. तुम्हाला मिथ्यात्वाचा भार घेऊ नका, उपाधीचा भार घेऊ नका. तुकाराम महाराजांनी जाणवलं म्हणून तुकाराम महाराज देवाला काय सांगतात, हे उपाधीनं होणारं स्वरूप तुझं आणि आमच्या उपाधी भिन्न आहेत आणि त्याचं उपहित एकच आहे, हे काय मला कळालं नाही का. पण तू कशा महिमेत राहतो देवा. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे मज करून ठेवा नारायणा, समूळ वासना नरवावी. आम्हाला मात्र जाऊ द्या म्हणून आसन वासनाक्षय काय करायचे, तत्वज्ञानाने मोक्ष होता असं आम्हाला नाही चालणार. समूळ वासना नरवावी, निसंग तुम्हाशी राहणे एकट, नाही कटकट साहो येत. ऐसे मज करून ठेवा नारायण. आगाद्रष्ट्याचे सिद्ध दर्शन. ते द्रष्टृत्वाचे असे करणीविन. द्रष्ट्याचं जे सिद्ध दर्शन आहे म्हणजे सिद्ध असणाऱ्या द्रष्ट्याचं जे दर्शन आहे ते दर्शनाचं स्वरूप काय आहे, द्रष्टृत्वाचे असे. ते द्रष्टृत्व हेच त्याचं काय आहे, दर्शन आहे. परंतु ते कसं आहे, करणीविन, कृत्रिमतेविन आहे. म्हणजे त्या ठिकाणी द्वैत विवर्जित, आहे का नाही, आणि द्वैत सापेक्ष एकत्व, बरोबर ना, यांनी विवर्जित असं जे कैवल्य स्वरूप आहे तेच त्याचं दृष्टत्व आहे. आणि या अनुभवाचे द्वार पूर्ण. आणि ह्या पूर्ण अनुभवाचं द्वार घ्या म्हणा किंवा ह्याच अनुभूतीचं द्वार जर खुलं करायचं असेल तर पूर्ण गुरुकृपाची एकी, परिपूर्ण असणारी गुरुकृपाच एक आहे. किंवा परिपूर्ण अनुभवाचं द्वार जर तुम्हाला ठोठायचं असेल तर त्याला एकच कारण आहे की एकी गुरुकृपाची. की एक म्हणजे केवलम. गुरुकृपा एव काय, गुरुकृपा एव केवलम का, कृपा एव केवलम. गुरु संधी काय होतं, गुरुकृपा एव कृपैव, गुरुकृपैव केवलम. गुरुकृपाच त्याला केवळ कारण आहे. मग पावता आपण तेथे हां 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 काय हां 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 त्या दृष्ट्याला साक्षीद्रष्टा नाही म्हणायचं, त्याला काय म्हणायचं, दृंगमात्र द्रष्टा म्हणायचं त्याला. कारण त्याचं वर्णनातच हे आलं आहे. इकडं जेव्हा दृंगमात्र दृष्टा सांगायचा तेव्हा आपली ओवी काय ज्ञानोबरायांची की सुखदुःख काय, पापपुण्य अशेषे, पापपुण्य अशेषे जवळी असताना देखे, साक्षी होऊ न ठके इरी गोठी कायशी. त्याला साक्षी पण म्हणता येत नाही, कारण साक्षी शब्द कधी आला, साक्ष्य पदार्थाच्या सापेक्ष आला. आणि याचं जे साक्षीपण आहे आता तर सापेक्ष साक्षी नाही, हा केवळ काय आहे, दृंगमात्र द्रष्टारूपाने असणारा साक्षी असं. म्हणून त्याला द्रष्टा साक्षी असं नाही म्हणायचं, बरोबर ना. आणि याचं चिंतन मागे गेलं आहे, पण मला वाटतं कुठं गेलेलं आहे, पण याच्यामध्ये आपण केलं होतं. हां, मग पावता आपण तेथे दर्शन गेले हरपोन, या अनुभवा आश्रवदान गुरुकृपाचे की. आपण पावता, जेव्हा आपणच आपल्या स्वरूपाला प्राप्त होतो म्हणजे द्रष्ट्याला भेटतो तेव्हा तेथे दर्शन गेले हरपोन, त्या ठिकाणी दर्शन पूर्णपणे नाहीसं होऊन जातं. त्या ठिकाणी दर्शन राहतच नाही, केवळ कोण राहतो, द्रष्टाच राहतो. त्यामुळं त्रिपुटीतलं दर्शन त्या ठिकाणी हरपून जातं, कारण उपाधी नाही, निरुपाधिक असणारा द्रष्टा राहतो. या अनुभवा आश्रवदान. आणि ह्या अनुभूती जर करायची असेल तर याचा खरा ह्या अनुभव कुठं, जिथं द्रष्टा दर्शन दृश्य मावळून गेलं अशी दृंगमात्र स्वरूप स्थितीचा जो अनुभव आहे त्या अनुभवाचा आश्रय कोणी माहिती आहे का, त्या अनुभवाचा आश्रवदान गुरुकृपाची एकी. गुरुकृपा हा त्याचा आश्रय आहे. म्हणजे याचा अर्थ गुरुकृपे वाचून त्या ठिकाणी ही अनुभूती स्थिर होऊ शकत नाही. एवं भूतजान सद्गुरूचे महिमान पुढेही निरूपण येची विषयी. ही जी गुरुकृपा आहे ही जेव्हा ती व्यक्तिनिष्ठेला धरून चालते त्यावेळेला ती दुःखाला कारण होते, बरोबर ना, बरोबर ना. आणि ही जी गुरुकृपा आहे, बरोबर, ती कशाला धरून चालते, व्यक्तीला नाही, ती तत्वाला धरून, तत्वनिष्ठेला धरून चालते. त्यावेळेला मनुष्य परिपूर्ण आनंदाला, कैवल्य सुखाला ती कारण होते. ही जी गोष्ट आहे ही गोष्ट बऱ्याच वेळेला ह्या सांप्रदायिकता, पंथ, व्यक्तिनिष्ठा याच्यामुळं आपण विसरून जातो. ज्ञानोबरायांनी ही यावत चंद्र काय दिवा करो, बरोबर ना, तर अशी दृष्टी दिली की गुरु शिष्य परंपरेमध्ये ही दृष्टी असली पाहिजे. कोणती, दृंगमात्र तत्व,
ही त्याची दृष्टी असली तर कोणताच वाद नाही, आहे की नाही. उलट गुरु शिष्यांचा सतपथ जो आहे तो अव्याहत जो चालू राहिला, ही ज्यांच्यामध्ये हे तत्वनिष्ठ आहे तो चालू आहे. आणि व्यक्तिनिष्ठा जिथं आल्या तिथं त्याच्यामध्ये काय झाले, बरेच प्रकारचे म्हणजे काही वाद निर्माण झाले. एकाच परंपरेच्या 4-4 पंथ निर्माण झाले. कृष्णाचा मुकुट कुठं ठेवायचा, त्या वृंदावनमध्ये अखंडानंदांनी लिहिले की आमचा उपास्य कोण आहे, ज्याचा मुकुट डाव्या बाजूला झुकलेला आहे तोच कृष्ण आमचा उपास्य आहे. आणि काहींनी सांगितलं उजव्या बाजूला जो झुकलेला आहे तोच आमचं उपास्य आहे. बरोबर ना. आपण रंग काय हे रंगणी रंगनाथ तो म्या देखील असं आहे त्यांनी लिहिलं. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत आणि रंगणी रंगनाथ तो म्या देखीला सये. तर त्यांनी सांगितलं की डाव्या गुडघ्याने रांगणार आहे आणि दोन्ही तळ हात टेकलेले आहे तो कृष्ण परमात्मा आमचा उपास आहे. ह्या मूर्तीमध्ये उजवा गुडघा टेकलेला आहे. आता डाव्या गुडघ्याने रांगत असताना उजवा गुडघा टेकतच नाही का? हां, पण तो उजवा गुडघा आला तर ते म्हणले हे आमचं उपास्य नाही, ही मूर्ती आमच्या पूजेतून काढून टाका, आहे की नाही. ह्या ज्या निष्ठा आहेत ह्या निष्ठा भंग पावणाऱ्या निष्ठा आहेत. आणि ही जर तत्वनिष्ठा असेल तर ही काय आहे, अभंग आहे. म्हणून म्हणतात आपण तेथे दर्शन गेले हरपण, या अनुभवा आश्रयदान गुरुकृपाची की. ह्या सगळ्या खऱ्या अनुभूतीला आश्रय कोण आहे, गुरुकृपेचा आश्रय आहे. एवंभूतदान सद्गुरूचे महिमान, पुढेही निरूपण येच विषयी. एवंभूतदान अशा प्रकाराने सद्गुरूचं जे महिमान आहे त्याच्याविषयी आता पुढच्याही ओवीत आपण निरूपण करणार. ह्या सगळ्या ओव्या श्रीगुरूंचं स्तवन किंवा महिमा वर्णन करणारे आहेत. आता तर एवढं महिमान सांगतात, सामर्थ्याचे निबिके जो शिवाचेही गुरुत्व जिंके, आत्मा आत्मसुख देखे आरिसाजे. पुंडली कवरदा हरिविठ्ठली कवरदा हरिविठ्ठली कवरदा हरिविठ्ठली कवरदा हरिविठ्ठली कवरदा हरिविठ्ठली कवरदा हरिविठ्ठल.